नमस्कार. माझा आवाज शुभमजी आवाज येतोय का माझा? शुभमजी सर्व मित्रांना माझा आवाज येतोय का? येत असेल तर मेसेज करा. शुभमजींना फोन कर. आवाज रिंग वाजते. आवाज येतोय का? लाईव्ह दिसतं का शुभमजी? थँक्यू. आवाज येतोय? धन्यवाद. काय म्हणाले बाळा? आवाज येतोय येतो. ठीक आहे. थँक्यू. आज सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या अतिशय मनपूर्वक शुभेच्छा. आज खरं तर तुमच्या माझ्या सगळ्यांच्या जीवनातला आजचा दिवस खूप वेगळा आहे. एका प्रकारे महाराष्ट्र दिन हीरक महोत्सवाचं मध्ये पदार्पण करत असताना महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचं संकट आलेलं आहे. मगाशी मी लाईव्ह आदरणीय मुख्यमंत्री बाळासाहेबांचा उल्लेख उद्धव साहेबांनी केला. त्यावेळी ते असं म्हणाले की मी ज्यावेळी हुतात्म्यांना वंदन केलं त्यावेळी माझ्या अंगावर रोमांच आले. साहजिक आहे, रोमांच येणारच आहे. कारण रोमांच का आले? कारण त्या ठिकाणी बलिदानाची ती भूमी आहे ज्यामुळे हा महाराष्ट्र आणि संयुक्त महाराष्ट्राचा लढा यशस्वी झाला. मित्रांनो, कोरोनाचं संकट प्रचंड आहे आमच्या सगळ्यांवर आणि या संकटाची पार्श्वभूमी ही मोठी आहे. महाराष्ट्राला अनेक संकटांना सामोरं जावं लागतंय. गेली 3 वर्ष सतत संकट येत आहेत. या संकटाच्या पार्श्वभूमीवर हा महाराष्ट्र होरपळतोय आणि सतत 3 वर्ष संकट येत असताना तुम्ही पाहिलं तर आम्ही कुठेतरी आता पुरातनं सावरलो होतो. त्याच्या अगोदर प्रचंड दुष्काळ या महाराष्ट्रावर आला होता. दुष्काळातनं आम्ही कुठे सावरतोय तर आम्हाला आता प्रचंड प्रमाणामध्ये पुराने भेटलं, जास्त प्रमाणात पाऊस झाला आणि त्यानंतरच्या परिस्थितीमध्ये कुठेतरी महाराष्ट्र सावरतोय. तर आज आम्ही कोरोनाच्या संकटाला सामोरं जातोय. मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये आज जे काही संकट आले, राष्ट्रामध्ये जे काही संकट आलेलं आहे आणि या संकटाच्या पार्श्वभूमीवर मला शुभमजी सातकर यांनी विषय दिलेला आहे मावळ प्रबोधिनीच्या फेसबुक पेजवर, चला बदलूया राष्ट्र घडूया. खरं तर आपण सगळ्यांनाच आज बदलायची गरज आहे. कोरोनामुळे सगळे एथिक्स, मॅनर्स, व्हॅल्यूज हे सगळे बदलणार आहे आणि या सगळ्या बदलाला सामोरं जाताना आपली मानसिकता आज भक्कम करण्याची आपल्या सगळ्यांना गरज आहे. आणि मानसिकता जर भक्कम करायची असेल तर आजच्या असणाऱ्या या व्याख्यानातनं, या प्रबोधनातनं, या संवादातनं मी तो प्रयत्न नक्की तुमच्यासाठी करेन. आज महाराष्ट्र दिन म्हटल्यानंतर मला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते. पुरुषार्थ वीर जीवन जगणाऱ्या पुरुषांचं द्वैत अकांड तांडव थांबवण्यासाठी आणि कमरेची तलवार कमरेलाच अडकवून कुणाच्याही सेवेमध्ये रुजू होणारे स्वाभिमान शून्य मराठे यांना जाग करण्यासाठी आई जिजाऊनं त्या छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला. त्या छत्रपती शिवाजी महाराजांची ही जन्मभूमी आहे. ज्या मातीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचं वातावरण निर्माण केलं, त्या महाराष्ट्राची ही सगळी भूमी आहे. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर आज मला खरं तर एका बाजूला सावरकर आठवतात, एका बाजूला टिळक आठवतात, एका बाजूला सेनापती बापट आठवतात. त्याच वेळी मला एका बाजूला कुठेतरी आज माझ्या हृदयामधून ज्ञानेश्वर महाराज आणि तुकोबांचा देखील जय जयकार माझ्या समोर आहे. हा महाराष्ट्र कुणाचा आहे? हा महाराष्ट्र आपल्या सर्वांचा आहे. तुमचा, माझा, आपल्या सगळ्यांचा. म्हणून या महाराष्ट्रातल्या माझ्या प्रत्येक असणाऱ्या मावळ्याला आज उठून जावं लागेल.
आणि हे सगळं उठून उभं राहत असताना आपल्याला स्वसामर्थ्यानं पुढे यावं लागेल. हे स्वसामर्थ्यानं पुढे येत असताना आपल्याला आपली मानसिकता समजावून घ्यावी लागेल. आणि ही सगळी मानसिकता कशावर अवलंबून आहे, तर ही सगळी मानसिकता आपल्या स्वतःवर अवलंबून आहे. मुळात आपण सगळी माणसं म्हणजे नेमकी काय, हा कधी आपण विचार केलेला आहे का? तो विचारच करण्याची गरज आहे. निसर्गाने मानवाला सामाजिक प्राणी बनवलेला आहे. नेचर हॅज मेड मॅन अ सोशल बिंग, हे एका बाजूला अरिस्टॉटल मांडतात. म्हणजे अरिस्टॉटल एका बाजूला म्हणतात की निसर्गाने मानवाला सामाजिक प्राणी बनवलेला आहे, तर दुसऱ्या बाजूला प्राणी हे निसर्गाचं अपत्य आहे. प्राणी हे निसर्गाचं अपत्य आहे आणि माणूस हा संस्कृतीचा अपत्य आहे. म्हणजे संस्कृतीचा अपत्य असणारा हा जो माणूस आहे, हा माणूस आज संस्कृतीच्या विपरीत वर्तन करू लागला. म्हणून मला वाटतं कदाचित ही संकट आमच्यावर येऊ लागलेली आहे. म्हणून विपरीत परिणाम आमचा संस्कृतीवर ज्यावेळी होतो त्याच वेळी माणसांना सावध होण्याची गरज असते. आणि हे सावध होत असताना प्लेटोनं काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. प्लेटोनं क्राऊड माइंड या त्याच्या नावाच्या संकल्पनेद्वारे त्याने बुद्धिमान व्यक्ती हा जमाव सदृश्य परिस्थितीचा परिणाम आपल्यावर होतो आणि तो असंगत व अतार्किक वर्तन करतो असं प्लेटो या ठिकाणी म्हणतात. म्हणजे जमाव सदृश्य परिस्थिती ज्यावेळी निर्माण होते त्यावेळी माणसाच्या व्यक्तिगत जीवनावर परिणाम होतो, हे एका बाजूला प्लेटो सांगतात. त्याचप्रमाणे रिपब्लिक या ग्रंथामध्ये ते असं म्हणतात की माणूस हा प्रामुख्याने समाजाच्या निर्मितीच्या बाजूचा एक मुख्य घटक आहे. पण हा मुख्य घटक असताना देखील आज तो मुख्य घटक समाजातून बाजूला जातोय की काय, हे कोरोनाच्या कालखंडामध्ये आम्हाला पाहावं लागतं. म्हणून समाजाच्या असणाऱ्या व्यवस्थेमधला मनुष्य या मनुष्याला पुन्हा एकदा उभा करत असताना आज मावळ प्रबोधिनीच्या फेसबुक पेजवरनं मी तुमच्याशी सगळ्यांशी जोडला गेलेलो आहे. खरं तर मगाशी प्रचंड पाऊस आला आणि या सगळ्या पावसामध्ये आमच्या घराखालची झाडंही पडली. मी बालगंधर्व चौकामध्ये राहतो, लाईटही गेली. आणि मग हे लाईव्ह कसं करायचं, तर हे लाईव्ह करत असताना मला वाटतं गाडीतनं आम्ही ती सगळी व्यवस्था करत होतो. म्हणजे गाडी चालू करून ठेवू आणि गाडीतनं लाईव्ह करू. परंतु आता लाईव्ह मी माझ्या घरातनं करतोय. आणि हे लाईव्ह करत असताना आपल्याला खरं तर वेगळ्या अंगानं आजची परिस्थिती समजावून घ्यावी लागेल. मानसशास्त्रीय अंगानं आपल्याला ही परिस्थिती समजावून घ्यावी लागेल. मित्रांनो, वाटतं तितकं हे सोपं नाही आहे. कारण कुठल्याही बदलाला सामोरं जात असताना प्रथम आपल्याला आपल्या मनस्थितीवर विजय निर्माण करावा लागतो. आणि मग मनस्थिती म्हणजे काय, मन म्हणजे काय, मानसशास्त्र नेमकी या बाबतीत काय सांगतं, सोशल सायकोलॉजी या बाबतीत नेमकी काय सांगते, तर या संदर्भामध्ये समाजशास्त्राचे जनक ऑगस्ट कॉम्प्टने यांनी खूप सुंदर वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. ते असं म्हणतात, समाजातील व्यक्तीचे वर्तन एखाद्या नियमाद्वारे निर्धारित झाल्यास वेगवेगळ्या सामाजिक परिस्थितीमध्ये व्यक्तीच्या वर्तनाचे पूर्वकथन करणे सोपे जाते. आता हे व्यक्तींना ज्यावेळी ह्या परिस्थितीमध्ये काही नियमांद्वारे प्रशासन कंट्रोल करायला जातं त्यावेळी याचं संपूर्ण मूल्यांकन या असणाऱ्या प्रशासनाला करणं सोपं जातं. हा अतिशय सोशल सायन्सचा असणारा नियम आहे. म्हणून प्रशासन जे काही आम्हाला सूचना सांगतंय या सूचना आम्हाला या कालखंडामध्ये पाळाव्या लागतील. त्याचप्रमाणे व्यक्तीची खरी ओळख ही आपल्या मित्र परिवाराद्वारे होत असते आणि व्यक्ती ही समाजाची कारणही असते आणि व्यक्ती ही समाजाची परिणतीही असते. म्हणजे व्यक्ती एका प्रकारे समाजाचं कारणही आहे, परंतु हे कारण ठरत असताना आपल्या आजूबाजूचा मित्रपरिवार हा चांगला असावा. मला वाटतं या कालखंडामध्ये नकारात्मकता आपल्यापर्यंत खूप येते आणि या नकारात्मकतेनं भीतीचा जन्म घेतलेला आहे. ही भीती मग नेमकी काय करते, तर आमच्या आजूबाजूचे असणारे मित्र नेमकी कशा पद्धतीने आमच्याबरोबर वागतात बोलतात याचं आत्मपरीक्षण आम्हाला करावं लागेल. म्हणून सर्वात अगोदर चाणक्य एका ठिकाणी म्हणतात की अशा मित्रांचा विषाप्रमाणे त्याग करावा. म्हणजे ज्याप्रमाणे पॉइझन आमच्या शरीराला घातक आहे त्याचप्रमाणे हे मित्र देखील आम्हाला प्रचंड घातक आहेत. अशा मित्रांपासून आम्हाला प्रामुख्यानं वाचावं लागेल. म्हणजे ह्या वातावरणामध्ये आम्हाला उभं राहत असताना मित्र कुठले असावेत याची देखील पुन्हा एकदा पुनर्रचना करण्याची गरज आम्हाला वाटतं या ठिकाणी निर्माण झालेली आहे. म्हणून समाजशास्त्राच्या जनकाने सांगितलेले हे असले नियम आम्हाला समजून घ्यावे लागतील. त्याचप्रमाणे 18व्या व 19व्या शतकामध्ये काही तीन त्रयी मानसशास्त्राची आणि या तीन त्रयीनं एक सार्वभौम सिद्धांत या ठिकाणी मांडलेला आहे. आता सार्वभौम सिद्धांत कुठला आहे तो मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगणार आहे. खरं तर मी ज्यावेळी
ट्रेनिंग देतो, ज्यावेळी मी व्याख्यान करतो, ज्यावेळी मी प्रवचन करतो, त्यावेळी माझ्यासमोर कुठलाही कागद नसतो मित्रांनो, किंवा माझ्यासमोर कुठलेही नोटेशन्स नसतात. परंतु आज मी तुमच्या समोर ज्यावेळी बोलतोय त्यावेळी हे सगळं बोलत असताना, आज मला तुमच्याशी संवाद साधत असताना कंटेंट बेस्ड बोलावं लागतं. म्हणजे तुमच्यासाठी तुमच्या समोर मला काहीतरी गोष्टी मांडाव्या लागतील. आणि या सगळ्या मांडत असताना आज मी खरं तर शुभमजींना धन्यवाद देतो की पहिल्यांदा मला कागद समोर ठेवून बोलायची या ठिकाणी त्यांनी संधी दिलेली आहे. आणि म्हणून ही संधी प्राप्त करत असताना तुम्हाला नेमकी काय द्यावं याचा मी गेले 1-2 दिवस विचार करत होतो. आणि त्या विचारातनं, माझ्या चिंतनातनं जे काय निर्माण झालं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा निश्चित प्रयत्न करतोय. हे सगळं करत असताना मी तुम्हाला 3 त्रयींची या ठिकाणी एक सिद्धांत सांगणार आहे. हा आपल्या मानसिकतेचा भाग आहे. म्हणून 18व्या आणि 19व्या शतकामध्ये जेरेमी बँथम, जॉन स्टुअर्ट मिल आणि हार्बर्ट स्पेन्सर यांनी एक व्यक्तीच्या असणाऱ्या सामाजिक वर्तनाबाबत सार्वभौम सिद्धांत मांडलेले आहे. आता हे व्यक्तीच्या वर्तनाच्या बाबतीत असणारे सिद्धांत हे आपल्यालाही लागू होतात. मग हे कुठले सिद्धांत आहेत तर समाजशास्त्राच्या असणाऱ्या दृष्टीनं किंवा सोशल सायकोलॉजीच्या दृष्टीनं हे 3 सिद्धांत खूप महत्वाचे आहेत. या पहिल्या सिद्धांताचं नाव आहे सुखवाद, ज्याला आपण हिडोनिझम असं म्हणतो. म्हणजे हा सुखवाद नेमकी काय सांगतो, जो आजच्या परिस्थितीला आम्हाला लागून होतो. तर आम्ही प्रत्येक जण असाच विचार करतो की दुःखापासून सुटका व अधिक सुखप्राप्ती हा मानवी वर्तनाचा मुख्य हेतू असतो. म्हणजे दुःखापासून आम्हाला सुटकाही मिळाली पाहिजे आणि अधिक सुख मिळालं पाहिजे, या असणाऱ्या वर्तनाचा आमच्या असणाऱ्या संपूर्ण परिस्थितीवर मोठा परिणाम होत असतो. आणि या त्यांनी संकल्पनेला नाव दिलेलं आहे सुखवाद. दुसरी संकल्पना त्यांची आहे अहमवाद, ज्याला म्हणतात इगोइझम. आता इझम म्हणजे वाद. मी तत्वज्ञानाचा विद्यार्थी असल्यामुळे अनेक इझम आम्ही अभ्यास केले आहे. याच्यामध्ये हा इगोइझम हा एक प्रकार आहे, ज्याला आपण म्हणतो अहमवाद. या अहमवादामध्ये ते असं म्हणतात की व्यक्तीचे समाजातील वर्तन हे सत्ता मिळवण्याच्या महत्वाकांक्षेवर अवलंबून असते, किंवा व्यक्तीचे जे काही वर्तन आहे हे स्वतःचे वर्तन किंवा समाजातील वर्तन हे सत्ता मिळवण्यासाठी काम करत असतं. मग ज्या ठिकाणी त्याला सत्ता मिळत नाही, ज्या ठिकाणी त्याचा प्रभाव त्याला त्या ठिकाणी निर्माण होता येत नाही, त्यावेळी तो एकतर भीतीच्या मानसिक अवस्थेमध्ये जातो किंवा चुकीच्या मानसिक अवस्थेमध्ये जातो. म्हणजे हा झाला दुसरा सिद्धांत. तिसरा सिद्धांत जो आहे तो सिद्धांत आहे सहानुभूतीवाद, ज्याला एम्पॅथिझम असं म्हटलेलं आहे. हा सहानुभूतीवाद असं सांगतो की व्यक्तीच्या इतर व्यक्तीविषयी असणारे जे प्रेम आहे, म्हणजे व्यक्ती आहे त्याचं इतर व्यक्तीविषयी असणारं प्रेम आहे किंवा त्याची भावावस्था आहे, ज्याला अफेक्शन असं म्हणतो, हे सामाजिक वर्तनाचं कारण मानलेलं आहे. म्हणजे हे जे 3 सिद्धांत सांगितलेले आहेत, ज्याच्यामध्ये स्पेन्सर, बँथम आणि जॉन स्टुअर्ट मिल यांचे 3 सिद्धांत आपण आपल्या दृष्टीनं आज लागू करून पाहिले पाहिजे. मग याच्यामध्ये सुखवाद असेल, याच्यामध्ये अहमवाद असेल किंवा याच्यामध्ये सहानुभूतीवाद असेल, या सगळ्या गोष्टींचा आपल्या वर्तनावर परिणाम होतो आणि आपण जे वर्तन करतो याचा परिणाम आपल्या परिवारावर आणि संपूर्ण समाज व्यवस्थेवर होत असतो. म्हणून हे राष्ट्र निर्माण करत असताना मुळात राष्ट्राचं वर्तन काही नसतं. वर्तन हे आपलं असतं, वर्तन वैयक्तिक असतं. वैयक्तिक वर्तन समूहाचं वर्तन ते राष्ट्र निर्माण करत असतं. म्हणून आपले वर्तन कशी असावी या दृष्टीने मानसशास्त्रीय सल्ला देण्याचा मी थोडक्यात या ठिकाणी प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रेझेंट स्टेटस आणि ट्रेंड्स याच्यावर आपल्याला आज खरं तर बोलावं लागेल. म्हणजे मानवी आंतरक्रिया या मित्रांनो खूप जटिल आहे आणि या जटिल क्रिया तार्किकाद्वारे सोडवणं हे खूप अवघड आहे. कारण त्याच्या आंतरक्रिया आणि बाह्यक्रिया या माणसाच्या नेहमी 2 प्रकारच्या बाजू असतात, इंटरनल आणि एक्सटर्नल. परंतु या काही तार्किकांच्या गणितावर ते सोडवणं अवघड आहे. याच्यासाठी आपल्याला वर्तमान स्थिती आणि विचार प्रभाव याचा अभ्यास करावा लागेल. म्हणजे प्रेझेंट स्टेटस आणि ट्रेंड्स थोडं पुढे घेतलं तरी चालेल. म्हणजे प्रेझेंट स्टेटस आणि ट्रेंड्स याच्यावर जर आपल्याला या ठिकाणी विचार करायचा असेल तर वर्तमान परिस्थितीमध्ये मला असं वाटतं आपण विचार करत असताना पर्यावरणीय परिवर्तन हे आपण अभ्यासलं पाहिजे. मग पर्यावरणीय परिवर्तन नेमकी आम्हाला काय सांगतं तर पर्यावरणीय परिवर्तनाचा अर्थ असा आहे की वातावरणात असे काही घटक असतात. 1 मिनिट पुढे घेतलं तरी चालेल. हा दिसतं का मी? ओके.
ओके हं. मित्रांनो, आवाज येतोय माझा? शुभमजी, आता येतोय आवाज? काय झालं, माझा क्लास बंद असल्यामुळे तिथे माझा प्रोजेक्टर, माझी साऊंड सिस्टीम, माझा लॅपटॉप हे सगळं तिथे राहिलं. त्याच्यामुळे मला आज कम्युनिकेशन करताना खरं तर थोडासा त्रास होतोय. पण माझी मुलगी मला या ठिकाणी खूप मदत करते. त्यामुळे काही इंटरप्ट होत असेल तर आपण ते समजून घ्यावं. म्हणून पर्यावरणीय परिवर्तन हा एक खूप महत्त्वाचा विषय या ठिकाणी आहे. पर्यावरणीय परिवर्तन म्हणजे काय, तर वातावरणात असे काही घटक निर्माण होतात आणि ते उपस्थित असतात. त्या वातावरणाच्या उपस्थित असणाऱ्या घटकांमुळे व्यक्तीचे सामाजिक वर्तन प्रभावित होते. आता तुम्ही म्हणाल याचा काय संबंध आहे, तर याचा फार मोठा संबंध आहे. पर्यावरणीय परिवर्तन म्हणजे आज वातावरणामध्ये नेमकी काय परिणाम आहे. उदाहरणार्थ तापमान, गोंगाट, त्याचप्रमाणे कोलाहल, प्रदूषण आणि संसर्ग. या वातावरणामध्ये, ॲटमॉस्फिअरमध्ये जर कुठलाही बिघाड झाला, जर कुठलंही वातावरण या ठिकाणी खराब झालं, तर त्याचा फार मोठा परिणाम आमच्या सगळ्यांवर होत असतो आणि आमच्या वर्तनावर परिणाम होतो. आणि वर्तनावर ज्यावेळी आमच्या त्यावेळी समाज व्यवस्थेवर परिणाम होतो, किंबहुना व्यक्तीच्या असणाऱ्या व्यक्तिगत नुकसानीला देखील हे वर्तन आमचं कारणीभूत असतं. म्हणून या अशा परिस्थितीमध्ये व्यक्तिगत वर्तनात सामान्य परिस्थितीमध्ये आणि या परिस्थितीमध्ये खूप भिन्न फरक असतो. खूप वेगवेगळ्या पद्धतीमध्ये या ठिकाणी फरक निर्माण पडतो. म्हणजे अशा वातावरणामध्ये जर आम्ही विचार, आमच्या मनामध्ये भीती असते किंवा अतिरेकी आक्रमकपणा येतो किंवा चिडचिडेपणा येतो, स्ट्रेस येतो, ताण येतो. म्हणून या वातावरणाच्या असणाऱ्या परिवर्तीय गोष्टीला आम्हाला कंट्रोलमध्ये आणावं लागेल. आणि कंट्रोलमध्ये आणताना आम्ही कोरोनाला आज लस उपलब्ध होत नाही आहे, मग आम्ही त्याला नाही लगेच थांबवू शकत, तर आम्ही स्वतः बदलायचंय. महात्मा गांधीजी या ठिकाणी खूप सुंदर सांगतात, बी द चेंज युअर सेल्फ दॅट यू वॉन्ट टू सी द वर्ल्ड. म्हणजे स्वतः बदला, मग जग बदलेल. एकदम आम्ही इथे काहीही करू शकत नाही, मग आम्हाला या ठिकाणी बदलावं लागेल. मग हे बदलत असताना आता वुड्सवर्थ आणि कोल्सबर्ग यांचा काही एक सिद्धांत आहे. हे फार मोठे मानसशास्त्रज्ञ आहेत आणि यांच्या सिद्धांताचा अभ्यास ज्यावेळी मी केला, त्यावेळी यांच्या मतामध्ये कमतरतेची अथवा अतिरेकाची शारीरिक अवस्था म्हणजे गरज. म्हणजे कमतरता आणि अतिरेकी याची जी अवस्था शारीरिक असते त्याला गरज असं म्हणतात. आणि ज्यावेळी गरज निर्माण झाल्यानंतर व्यक्तींमध्ये शारीरिक आणि मानसिक असंतुलन निर्माण होतं. गरज निर्माण झाल्यानंतर व्यक्तीमध्ये ज्यावेळी शारीरिक आणि मानसिक असंतुलन निर्माण होतं, त्यावेळी त्या माणसाचं वर्तन हे सुरुवातीच्या वर्तनापेक्षा खूप वेगळं होतं. म्हणजे त्याचं अगोदरचं वर्तन वेगळं असेल आणि नंतरचं वेगळं वर्तन असेल. त्यावेळी त्याच्या मनामध्ये प्रचंड ताण निर्माण होतो आणि हा ताण तो नक्कीच कुठल्याच परिस्थितीमध्ये सहन करत नाही. त्यावेळी त्याच्या मनामध्ये प्रचंड नैराश्याचे विचार येतात आणि मग हे नैराश्याचे विचार ज्यावेळी त्याच्या मनामध्ये येतात, त्यावेळी त्याला मात्र आता सावरावं लागेल. मग आत्ताच्या परिस्थितीमध्ये जर बोलायचं झालं तर आरोग्य आणि आरोग्याचे मानसशास्त्र. बाळा दिसतं व्यवस्थित? आता याच्यामध्ये आरोग्य आणि आरोग्याचे मानसशास्त्र या संदर्भामध्ये देखील मला तुम्हाला बोलावं लागेल. हे आपण आता मानसिकता पाहिली, काही सार्वभौम सिद्धांत पाहिले, कशामुळे आपल्या मनावर दडपण येतं, कशामुळे भीती निर्माण होते, कशामुळे ताण येतात, या सगळ्या बिघाडांमधून आज आपल्याला आरोग्य आणि आरोग्याचं मानसशास्त्र देखील समजावून घ्यावं लागेल. मग आरोग्याचं मानसशास्त्र म्हणजे नेमकी काय, तर समाजाचे शारीरिक, मानसिक, भावनिक, त्याचप्रमाणे सामाजिक आणि आध्यात्मिक एक स्वास्थ्य असतं. म्हणजे प्रत्येक वेळी समाज शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य टिकवण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते संपन्न व्हावं यासाठी समाज नेहमी स्वास्थ्य संबंधित जाणीवा प्रगल्भ करत असतो आणि त्या जाणीवा निर्माण करण्याचा प्रयत्न आज आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं चांगला होतोय. गुन्हेगारी विषयी घटकांचा शोध घेणं, ते दूर करण्यासाठी उपाय सुचवणं, त्यासाठी आरोग्य राहण्यासाठी व आरोग्य आजार दूर करण्यासाठी आपल्याला चिकित्सकीय निष्कर्षांच्या दृष्टीनं समाजानं सवयी बदलाव्या लागतात. मग आता काही निष्कर्ष आलेले आहेत, आम्हाला आमच्या सवयी बदलाव्या लागतील. मी कॉर्पोरेटमध्ये अनेक वर्ष काम केलं. आता तिथले एथिक्स देखील बदललेले आहेत. आता तिथल्या मीटिंग्स घेण्याच्या पद्धती, भेटण्याच्या पद्धती, बोलण्याच्या पद्धती या सगळ्या आज बदललेल्या आहेत आणि म्हणून या बदललेल्या परिस्थितीमध्ये उद्या जगाचे व्हॅल्यूज, एथिक्स हे देखील प्रचंड प्रमाणात बदलणार आहे, हे मानसशास्त्र देखील सांगतं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींमध्ये आपण जर पाहिलं
तर व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक कार्याबाबत ज्यावेळी धोका निर्माण करणाऱ्या घटना निर्माण होतात, या धोका निर्माण करणाऱ्या घटना निर्माण झाल्यानंतर आम्ही त्या घटनांना ज्यावेळी प्रतिक्रिया देतो, त्या घटनांच्या प्रतिक्रिया म्हणजे ताण. मग हा ताण आज आम्हाला प्रचंड आलेला आहे. अजून मी घरामध्ये असलो तरी प्रचंड ताण आलेला आहे. मग या ताणातनं आम्हाला सावरायचं असेल तर आम्हाला या ठिकाणी काही प्रतियोजनात्मक वर्तन आम्हाला आमचं बदलावं लागेल. मग लॅझारस आणि फोल्कम व टेलर यांनी या ताणाच्या दृष्टीने सांगितलंय की मनुष्याच्या सर्व प्रकारच्या अभिवृद्धींवर नकारात्मक परिणाम जे होतात, त्या परिणामातून आमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्रचंड ढासळतं. म्हणून मित्रांनो, आपण आज घरामध्ये जरी असाल तरी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं तुम्ही जर आत्ताचं स्टेटमेंट पाहिलं तर जगामध्ये अनेक लोकांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य ढासळायला सुरुवात झालेली आहे. कदाचित अशी परिस्थिती आपल्या जीवनामध्ये अचानक येईल हे त्यांच्या ध्यानीमनी नव्हतं. म्हणून आज प्रथमतः आपण आपल्या मनावर काम केलं पाहिजे, आपल्या मनाच्या मानसिकतेवर काम केलं पाहिजे आणि हे करताना आपण मानसशास्त्रीय सिद्धांत समजावून घेतले पाहिजे. मला वाटतं राष्ट्र बदलण्या अगोदर आज आपल्याला बदलणं हे खूप गरजेचं आहे. आणि म्हणून या मनाच्या व्यवस्थापनासाठी काय करावं लागेल याला प्रतियोजनात्मक वर्तन असं म्हटलं जातं. मग आंतरिक व बाह्य मागण्यांच्या व्यवस्थापनेसाठी आपल्याला सातत्यानं बोधात्मक व वर्तनात्मक प्रयत्न करावे लागतात. मग आपल्या काही इंटरनल डिमांड्स असतात आणि काही एक्सटर्नल डिमांड्स असतात. इंटरनल डिमांड्स आणि एक्सटर्नल डिमांड्स या दोन्हीही डिमांड्स ज्यावेळी निर्माण होतात त्यावेळी अशा परिस्थितीमध्ये त्याचं मॅनेजमेंट करणं हे खरं स्किल असल्याचंच काम आहे. मग हे स्किल आपल्याला आता आपलं वाढवावं लागेल. आपल्या डिमांड्स या परिस्थितीमध्ये नेमकी बाह्य डिमांड्स काय आहेत आणि इंटरनल डिमांड अंतर्गत मागण्या काय आहेत याचं व्यवस्थापन आपल्याला प्रॉपर करावं लागेल. आणि हे करत असताना मग आपल्याला साधक वर्तन साधावं लागेल. आता प्रतियोजनात्मक वर्तनामध्ये साधक वर्तन येतं, ते ताणाचं व्यवस्थापन करतं. मग या साधक वर्तनासाठी काही गोष्टी आहेत ज्या आम्ही आमच्या जीवनामध्ये अवलंबलेल्या आहेत. याच्यामध्ये सगळ्यात अगोदर या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तुम्हाला तुमची निश्चित दिनचर्या तयार करावी लागेल. सुरुवातीचा कालखंड मित्रांनो वेगळा होता, आत्ताचा कालखंड वेगळा आहे. आता तुम्हाला तुमची निश्चित दिनचर्या बनवावी लागेल, संतुलित आहार घ्यावा लागेल, व्यायाम करावा लागेल आणि त्याचबरोबर शांत झोप, ह्या गोष्टी तुम्हाला साधक वर्तनामधून ताणातनं बाहेर काढतील. आता साधक वर्तनाबाबत अँटो होस्कीने नावाचा एक मानसशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ आहे. हे अँटो होस्की यांनी 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. ते असं म्हणतात की परिस्थितीनुसार आपण आपल्यातलं स्वसंवाद कौशल्य डेव्हलप करावं लागतं. आता मला सांगा, या परिस्थितीमध्ये किती जण आपल्या मनाशी रोज बोलतात, किती जण स्वतःच्या मनाशी संवाद साधतात? आजही किती जण जागे झालेले आहेत, आजही किती जण झोपेमध्येच आहेत, आजही आपण आपल्याला ओळखायला कमी पडतोय की काय? मग आता ज्यावेळी आजूबाजूची संपूर्ण परिस्थिती काळोख दाटलेला आहे, अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला वाटत असेल तर याच्यातून बाहेर पडण्याचं दिव्य तुम्ही त्याच वेळी प्राप्त करू शकता ज्यावेळी तुम्ही स्वसंवाद हे कौशल्य आज आपल्यामध्ये निर्माण करण्याची गरज आलेली आहे. त्याचबरोबर अँटो होस्कीने याच्यामध्ये व्यायाम देखील सांगितलेला आहे. आजही लोकांना व्यायाम करण्याची प्रचंड अडचण का आहे हे मला काही कळत नाही. आज माझ्यासारखा माणूस किंवा आमच्या घरातली सगळी मंडळी आम्ही दिनचर्या तयार केलेली आहे आणि ही दिनचर्या तयार करत असताना आम्ही आमच्या एकमेकांच्या आवडी देखील समजावून घेतलेल्या आहेत. पहा, आपले कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये एकत्र इतक्या दिवस राहण्याची कुणाला सवय नसते. त्यावेळी आपल्याला आपली दिनचर्या बनवावी लागते. ही दिनचर्या बनवताना आपण व्यक्तिगत आपलीच दिनचर्या बनवत नाही, ही दिनचर्या बनवत असताना आपल्याला कुटुंबाची दिनचर्या देखील बनवावी लागते. मग आता माझं उदाहरण देतो. आम्ही दिनचर्या कशी बनवली तर आम्ही चौघांच्याही आवडींचा विचार करून आमची दिनचर्या बनवली. मला काय आवडतं तर मला व्यायाम, प्राणायाम, योगा आणि वाचन आणि चिंतन आणि लेखन हे मला प्रचंड आवडतं. तसं तर मी प्रत्येक महिन्याला 10 ते 12 कार्यक्रम कमीत कमी करत होतो आणि या कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रत्येक कार्यक्रमाला माझ्या 3 ते 5 हजार लोक असतात. म्हणजे महिन्यातनं मी 35, 40 ते 50 हजार लोकांशी रोज बोलत होतो. आता हा परिणाम महिन्याला बोलत होतो, हा परिणाम माझ्यावरही झाला. आज घरात बसून मला वाटतं तुमच्या पुढे बोलत असताना माझी दिनचर्या तुम्हाला मला सांगावी लागेल. मग मला व्यायामाची आवड आहे, योगा, प्राणायाम, चिंतन आणि लेखन. मग ही आवड मी माझ्या मुलांमध्ये या ठिकाणी देऊ इच्छिलो आणि त्यांना सांगितलं आपल्याला तुमच्या आणि माझ्या आवडीनिवडीची सांगड घालावी लागेल.
मग काय केलं तर आम्ही आमची दिनचर्या बनवली. मग माझ्या मुलीची आवड काय तर तिला नृत्य खूप आवडतं आणि बॅडमिंटन आवडतं. माझ्या मुलाची आवड काय तर त्याला वाचनही आवडतं आणि त्याला क्रिकेटही आवडतं. आणि माझ्या पत्नीची आवड, तिलाही वाचन आवडतं आणि कुकिंग आवडतं. मग आम्ही आमच्या दिनचर्येमध्ये बदल केला. आम्ही पहाटे उठतो, सकाळी प्राणायाम योगा करतो. माझी मुलगी रोज सकाळी झाडू मारणार, माझा मुलगा फर्निचर पुसणार, मी स्वतः लादी पुसणार. त्यानंतर आम्ही फ्रेश होणार. माझी मुलगी पोळीसाठी पीठ मळणार, त्याच्यानंतर ती फ्रेश होणार. आम्ही तिघेजण अभ्यास करणार, पत्नी स्वयंपाक करणार, नंतर आम्ही जेवण करणार, छानपैकी गप्पा मारणार, पुन्हा आम्ही अभ्यास करणार, एकत्र येऊन त्याच्यावर चिंतन करणार. आणि हे सगळं झाल्यानंतर दुपारी ते त्यांचा विरंगुळा करत असताना मी मात्र माझा अभ्यास आणि चिंतन चालू ठेवतो. आणि संध्याकाळी 5:30-6 वाजता आम्ही खाली जाऊन बॅडमिंटन, झुंबा डान्स, क्रिकेट याचा सगळा आनंद घेतो. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, याच्यात माझ्या मुलीची, माझ्या मुलाची आणि माझ्या पत्नीची सगळी इच्छा पूर्ण झाली. माझा मुलगा तर आता कुक झालेला आहे, वेगवेगळे प्रकार रोज बनवतो. याच्यामध्ये खूप आनंद आहे. याच्यामध्ये आम्हाला हे दिवस लॉकडाऊनचे कसे निघून गेले हे आम्हालाही कळालं नाही. वेगवेगळी पुस्तकं वाचणं, एकमेकांबरोबर चर्चा करणं, एकदाही एकमेकांबरोबर भांडण झालेलं नाही. हा सगळा प्रकार आपल्या दिनचर्येवर आहे. म्हणून तुमची दिनचर्या तुम्हाला बनवावी लागेल. आणि ही दिनचर्या बनवत असताना घरातल्या सगळ्यांना बरोबर घेऊन आपण दिनचर्या बनवली तर मला वाटतं याच्यामध्ये खूप चांगला परिणाम होईल. अँटोहोस्कीने सांगितलेली तिसरा मार्ग आहे तो आहे सकारात्मक धारणा. आता ह्या परिस्थितीमध्ये जे बिझनेसमन आहेत त्यांच्या मनामध्ये खूप वेगळे प्रश्न निर्माण आहेत. जे व्यापारी आहेत त्यांच्या मनामध्ये वेगळे प्रश्न आहेत. शेतकरी आहेत त्यांच्या मनामध्ये वेगळे प्रश्न आहेत. विद्यार्थी आहेत त्यांच्या मनामध्ये वेगळे प्रश्न आहेत. माझ्यासारखा व्यक्ती आहे, माझ्या मनामध्ये वेगळे प्रश्न आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न असताना देखील या सगळ्या प्रश्नांना सामोरे जात असताना आपल्या मनामध्ये सकारात्मक धारणेची पेरणी करणं या परिस्थितीतनं बाहेर यायला खूप मोठा उपाय आहे. म्हणून मित्रांनो, सकारात्मक धारणा ठेवा. हे आपलं बेसिक आहे. हे बेसिक जर आपण विसरलो तर मला वाटतं बुरुंज ढासळायला वेळ लागणार नाही. म्हणून महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आपल्यामध्ये काय बदल करायचा असेल तर हा बदल आपल्याला या पिरियडमध्ये करावं लागेल. कारण कोरोनाची परिस्थिती, लॉकडाऊन उठल्यानंतरही अनेक काळ आपल्याला सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळी कार्य करावी लागतील. त्यावेळी आपली मानसिकता खंबीर ठेवावी लागेल. आणि मग ही सगळी मानसिकता खंबीर करत असताना एक मोठा प्रश्न या ठिकाणी एक निकोला आणि ग्लासेर यांना काही गोष्टी आढळून आल्या. आता वर्क फ्रॉम होम ही कॉन्सेप्ट काही माझे मित्र या ठिकाणी ऐकत असतील तर वर्क फ्रॉम होम ते या ठिकाणी करत असतील. वर्क फ्रॉम होम मध्ये मला आश्चर्य असं वाटतं की ज्यांना ऑफिसमध्ये काम करण्याची सवय आहे, आता मी 10 वर्ष रिलायन्समध्ये कॉर्पोरेट लेवलवर काम केलं, त्याच्यामुळे सुरुवातीची मॉर्निंग मीटिंग असेल, रिव्ह्यूज असतील, त्या शेवटी असणाऱ्या यूओडी पर्यंत एंड ऑफ डेचा रिपोर्ट, परंतु या सगळ्यामध्ये मग ऑफिसमध्ये अनेक गोष्टी असतात, चाय ब्रेक असतो, एकमेकांचं बोलणं असतं, मोटिवेशन असतं. हे सगळं सोडून आज घरामध्ये पती आणि पत्नी दोघेही वर्क फ्रॉम होम करतात. आणि याच वेळी ह्या कौटुंबिक घटना हिंसाचाराच्या वाढल्या. हे मला वाटतं आमचं दुर्दैव आहे. मग हे दुर्दैव का तर याच्यामध्ये 2 गोष्टी येतात. नात्यांमध्ये वचनबद्धता आणि बांधिलकी जिथे कमी झाली तिथे नकारात्मकता आमच्या परिवारामध्ये सुरू झाली. म्हणून नात्यांमध्ये वचनबद्धता आणि नात्यांमध्ये असणारी आमची बांधिलकी ही आमच्यासाठी खूप महत्वाची आहे. मग वचनबद्धता आणि बांधिलकी असेल तर आमचं वर्क फ्रॉम होम देखील आनंदी होईल. आज इन्फोसिसने 2025 हा कार्यक्रम आणलेला आहे. म्हणजे इन्फोसिस हे 2025 पर्यंत त्यांच्या फक्त 35% लोकांना ऑफिसचं काम देणार आहे आणि बाकीची लोक त्यांची सगळी घरून वर्क करणार आहे. आता मला सांगा, याच्यामध्ये माझा एक मित्र इन्फोसिसमध्ये आहे, त्याने मला सांगितलं ज्यावेळी हे काम सुरू होईल त्यावेळी मी पहिला मेल करणार आहे की मला ऑफिसमध्ये वर्क करायचंय, मला घरून वर्क करायचं नाही आहे. मला वाटतं कुठेतरी आपण आपली मानसिकता आता बदलावी लागेल. याच्याशिवाय काय कुठला पर्याय नाही आहे. आणि हे सगळं सांगत असताना ज्या माणसांना वैवाहिक सुख आहे, हा शब्द माझा आणि हे वाक्य हे नीट ऐका, कारण निकोला आणि ग्लासेरचं वाक्य आहे. ते असं म्हणतात की वैवाहिक सुख अनुभवणाऱ्या जोडप्यांच्या तुलनेत, नीट ऐका, वैवाहिक सुख अनुभवणाऱ्या जोडप्यांच्या तुलनेत घटस्फोटित व्यक्तींची प्रतिकार यंत्रणा ही प्रचंड कमजोर असते. म्हणजे आपण स्वतःला नशिबान समजावं की आपण वैवाहिक संबंध वचनबद्धतेच्या आणि बांधिलकीच्या बळावर उभे केलेले आहेत.
आणि प्रतिकार यंत्रणा आपली वाढवायची असेल तर घरच्यांशी आपल्याला नातं सुदृढ करावं लागेल, भक्कम करावं लागेल आणि ते प्रचंड वचनबद्धतेच्या जीवावर आपल्याला पुढे जावं लागेल. आणि आता खूप मी नेहमी माझ्या प्रवचनांमध्ये आणि व्याख्यानांमध्ये सांगायचो की माझ्या मोबाईलला कधी स्क्रीन लॉक नाही आहे. म्हणजे आता बऱ्याच पत्नी आणि पती घरामध्ये असतात परंतु आपल्या गॅझेटला स्क्रीन लॉक आहे. मला वाटतं अविश्वासाचाच भाग आहे का याचंही चिंतन आपण केलं पाहिजे. मोकळ्या वातावरणामध्ये झाडंही बहरतात आणि मोकळ्या वातावरणामध्ये माणसांची मनही बहरतात. याचं साधं सोपं गणित आपल्याला खरं तर समजायला हवं. आणि म्हणून हे सगळं झालं मानसिकतेच्या संदर्भामध्ये. आता मी व्यक्तिगत तुमच्या जीवनाच्या संदर्भामध्ये काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे आणि ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आता आपण नेमकी काय केलं पाहिजे या सगळ्या परिस्थितीतनं बाहेर येत असताना? रोज आपण स्वतःशी संवाद साधला पाहिजे. आता हा संवाद किती सोपा आहे. स्वतःशी संवाद साधणं म्हणजे काय तर तुमच्या आवडीच्या क्षेत्रातील एखादा मंत्र तयार करायचा. तुमच्या आवडीच्या क्षेत्रातील एखादा मंत्र तयार करणं म्हणजे काय, माझ्यामध्ये अदम्य साहस आहे आणि माझ्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे, हे मी करणारच. हा मंत्र आपल्याला आता प्रक्षेपित करावा लागेल ब्रह्मांडामध्ये. आणि मी तुम्हाला याचा क्वांटम मेकॅनिक्स आणि क्वांटम कॉस्मॉलॉजीचा या ठिकाणी सिद्धांत पुढच्या मुद्द्यामध्ये माझा येईलच, परंतु तुम्हाला सांगतो हा मंत्र तुम्ही तुमचा तयार करायचा आहे. तुम्ही जो उद्योग करता, जो व्यापार करता, जे शिक्षण घेता, जे काम करता, त्या कामामध्ये तुम्ही किती कॉन्फिडंट आहात हे तुमच्या मनाला वारंवार तुम्हाला सूचना द्याव्या लागतील. या सूचना देत असताना दिवसाला ज्यावेळी तुम्ही काम करता, पायी चालता, व्यायाम करता, धारणा करता, शांत बसता, त्यावेळी कमीत कमी दिवसाला 200 वेळा हा मंत्र तुम्ही सारखा म्हणायचा आहे. आणि हा तुम्ही 21 दिवस ते 30 दिवस हा प्रयत्न करून पहा. मी तुम्हाला नक्की सांगतो तुम्हाला याचे रिझल्ट येतील. तुमचं मन शांत होईल आणि तुम्हाला यशाकडे जाण्याचा एक मार्ग तयार होईल. हे आपल्याला करावं लागेल. कारण इनायत खानचं एक खूप सुंदर वाक्य आहे. इनायत खान असं म्हणतात की जे शब्द तुमच्या आत्म्याला प्रकाशित करतात. पहा, तुमच्या आत्म्याला प्रकाशित करणं हे खूप सोपी गोष्ट नाही आहे. इनायत खान असं म्हणतात जे शब्द तुमच्या आत्म्याला प्रकाशित करतात ते किमती रत्नांसारखे असतात. आपल्या आत्म्याला संवाद करावा लागेल. मी माझ्या प्रवचनांमध्ये, व्याख्यानांमध्ये, कॉर्पोरेट ट्रेडिंगमध्ये सांगत असतो 3 प्रकारचे संवाद असतात. एक असतो सेल्फ टॉक, ज्याला आपण म्हणतो सेल्फ कॉन्व्हर्सेशन, स्वतःशी स्वसंवाद. दुसरा संवाद असतो सेल्फ टॉक नंतर सेल्फ ऑब्झर्वेशन, म्हणजे आपण आपलं ऑब्झर्वेशन करायचं असतं. आणि हे ऑब्झर्वेशन करत असताना माझ्यामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या गोष्टी मला बाजूला करून मला चांगल्या गोष्टींमध्ये त्या परिवर्तित करायच्या आहेत. आणि तिसरं आहे माझं सोल कॉन्व्हर्सेशन, आत्मसंवाद. मी एक या ठिकाणी पूर्णपणे आत्मविश्वासाने भरलेला सोल आहे, परिपूर्ण आहे. या ब्रह्मांडाची पूर्ण शक्ती माझ्यामध्ये आहे. असा एक स्वसंवाद तुम्ही जर स्वतःशी केला तर आलेल्या प्रत्येक संकटाला तुम्ही या ठिकाणी तोंड देऊ शकता. म्हणून स्वसंवाद खूप गरजेचा आहे. परंतु हे स्वसंवाद करत असताना तुमचं अस्वस्थ मन शांत करावं लागेल. हे अस्वस्थ मन जोपर्यंत शांत होणार नाही तोपर्यंत काही होणार नाही. कारण आपलं मन सारखं एका बाजूने दुसऱ्या बाजूने, दुसऱ्या बाजूकडून तिसऱ्या बाजूकडे सारखं धावत असतं. त्या मनाला काहीच मिळत नाही. धावणाऱ्या मनाला काहीच मिळत नाही. याचं कारण आहे की जाणीवपूर्वक वर्तमानात आपण जर वावरलो आणि मन एकाग्र केलं तर आपल्याला नेमकी काय करायचंय हे आपल्या आयुष्याची गणितं आपल्याला समजतील आणि मनाचीही क्षमता विकसित होईल. म्हणून सगळ्यात अगोदर काय करावं लागेल तर मन आपल्याला आपलं शांत करावं लागेल. हे मन आज विचलित झालेलं आहे. विचलित होऊ नका. छत्रपती शिवाजी महाराजांवर किती संकट आली, छत्रपती शिवाजी महाराज विचलित नाही झाले. छत्रपती शिवाजी महाराज थोडे विचलित झाले असते तर स्वराज्य उभं राहिलं नसतं. विचलित न होण्याचं वरदान महाराष्ट्रातल्या माझ्या मावळ्यांना मिळालंय, महाराष्ट्रातल्या माझ्या निगरगठ्ठ्या असणाऱ्या सगळ्या लोकांना मिळालंय. मग हा महाराष्ट्र, हा दगडाचा देश, राखड देश, हा महाराष्ट्र त्या मनाने देखील आता तसाच उभा राहावा. हा मनाने जर उभा राहिला तर स्थिर मनाने उभा राहिलेला माणूसच जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. म्हणून तुम्हाला स्थिर मनाने उभं राहावं लागेल. तुमच्या मनस्थितीवर मात करायला शिका. तुमच्या मनस्थितीवर तुम्हाला प्रचंड मात करावी लागेल. आता तुमची मनस्थिती आणि माझी मनस्थिती ही एकच आहे. आपल्या मनस्थितीवर मात करत असताना माझे विचार म्हणजे मी नाही आहे.
माझ्या मनामध्ये जे विचार येतात ते विचार म्हणजे मी नसतो, उलट आपल्या विचाराचे विचार करणारे आपण विचारवंत असतो. लक्षात ठेवा. आणि हे एका बाजूने खूप चांगलं आहे, कारण आपल्या विचाराचा विचार करणारे आपण जर विचारवंत आहोत आणि हे जर सत्य असेल तर क्षणात आपण आपले विचार बदलू शकतो. माझं वाक्य पुन्हा ऐका. आपले विचार आणि त्या विचार करायचे आपण विचारवंत आहोत. मग हे नक्की आहे. मग आपलं विचार म्हणजे आपण नाही आहोत, कारण हे विचार आपण बदलू शकतो याची क्षमता आपल्याला परमेश्वराने दिलेली आहे, नियतीने दिलेली आहे, निसर्गाने दिलेली आहे. म्हणून विचारांच्या दर्जावर आता आपल्याला लक्ष द्यावं लागेल. माझा विचारांचा दर्जा नेमकी कसा आहे? तो दर्जा जर खालवला तर माझं अधपतन नक्की आहे. माझा विचारांचा दर्जा मला आता सुधारावा लागेल आणि तो सुधारवत असताना अंतर्मनातल्या संवादाच्या संदर्भामध्ये मला सजग व्हावं लागेल. माझ्या अंतर्मनामध्ये काय संवाद चालू आहे, कुठल्या पद्धतीचं मन माझ्याशी बोलतं, त्याच्या मनामधल्या संकल्पना नेमकी काय, याच्याशी सजगपणे सावधपणे मला आता पाहावं लागेल. कारण मनातून आलेला प्रत्येक विचार आजपासून आम्हाला घडवणार आहे. म्हणून आता आम्हाला विचारांचा दर्जा आणि अंतर्मनात चाललेले विचार याच्या बाबतीत खूप सजग व्हावं लागणार आहे. आणि हे होत असताना आता आपल्याला सकारात्मकता आपली वाढेल आणि तुमचे विचार म्हणजे तुम्ही नाही, त्याप्रमाणे तुमची मनस्थिती म्हणजे देखील तुम्ही नाही आहात. म्हणजे तुमचे विचार तुम्ही नाही आहात, तुमची आत्ताची मनस्थिती म्हणजे तुम्ही नाही आहात. म्हणून अनुभवलेल्या मनस्थितीचे तुम्ही जनक आहात हे जर सत्य असेल, वाक्य पुन्हा ऐका, अनुभवलेल्या मनस्थितीचे तुम्ही जर जनक आहात हे जर सत्य असेल तर एका क्षणात तुम्ही तुमची मनस्थिती बदलू शकता. इतकं सामर्थ्य तुमच्यामध्ये निर्माण झालेलं आहे. कारण तुम्ही या संस्कृतीचा अपत्य आहात, तुम्ही या पृथ्वीवर जन्माला आलेलात, एक सामर्थ्य घेऊन जन्माला आलेलात. म्हणून आजूबाजूचं वातावरण कसंही असलं तरी स्वतःची मनस्थिती कमीपणा त्या मनस्थितीला येणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी ही आपली आहे. म्हणूनच एका ठिकाणी खूप सुंदर सांगितलंय, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे आपण आपलं जीवन आता आपल्या हातात घ्यावं लागेल, आपल्यालाच आपल्या जीवनाचं शिल्पकार व्हावं लागेल. आणि हे सगळं सांगत असताना जर तुम्ही या ठिकाणी एकाग्र झालात, तुमचे तणाव जर दूर झाले तर या ठिकाणी तणावाच्या जागेवर शांतता, दुःखाच्या जागेवर आनंद आणि थकव्याच्या जागेवर ऊर्जा तुमच्या मनामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. मग एका बाजूला दुःख आहे तर दुसऱ्या बाजूला माझ्या मनस्थितीच्या आधारे मी आनंद निर्माण करू शकतो. एका बाजूला मला थकवा आलेला आहे, या सगळ्या परिस्थितीमुळे मानसिक थकवा, माझ्या मनामध्ये प्रचंड ऊर्जेचा स्रोत आहे, हे जग बदलण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. हा विश्वास स्वतःच्या मनावर निर्माण केला तर ऊर्जा आपल्या मनामध्ये निर्माण होईल आणि आलेला दुःख क्षणार्धात आनंदाची जागा घेईल असं मला वाटतं. म्हणून आपली मनस्थिती आपण बदलवली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमचा दिवस म्हणजे तुमचं आयुष्य आहे. काही माणसं जीवन जगत असतात. मी नेहमी सांगत असतो माझ्या व्याख्यानांमध्ये आणि ट्रेनिंगमध्ये, आपण जिवंत आहोत की जगतो आहोत हे स्वतःला कधीतरी विचारलं पाहिजे. काही माणसं फक्त जिवंत आहेत. मग जिवंत तर प्राणी, पक्षी, पशु सगळे आहेत, जगणं मात्र बाजूला पडलंय. हे बाजूला पडलेलं जगणं जगायचं असेल तर प्रत्येक दिवसाच्या प्रत्येक क्षणाचा आपल्याला उपयोग करावा लागेल. म्हणून भूतकाळ गेला, भविष्य कल्पित आहे. म्हणून वर्तमानामध्ये आजच्या प्रत्येक दिवसामध्ये आपल्याला गुंतवणूक करावी लागेल. आणि वर्तमानामध्ये जगत असताना त्या परमेश्वराचे आभार मानावे लागतील. परमेश्वराला सांगावं लागेल, देवा तू मला आजचा दिवस दिलास. अरे रात्री झोपल्यानंतर किती लोकांना आजचा दिवस पाहायला मिळाला नाही, हे जग सोडून गेलं, त्यांचा प्रवास थांबला, माझा प्रवास मात्र चालू आहे. अरे कृतज्ञतेपणे आपण त्याला दंडवत घातलं पाहिजे आणि आजच्या दिवसाला इतका त्याचा वापर केला पाहिजे, इतका विनियोग केला पाहिजे का आजचा दिवस माझं सामर्थ्य वाढवणारा आणि जगामध्ये मोलाची भर टाकणारी कामगिरी करणारा असेल. या दिवसावर प्रेम करावं लागेल. आणि हे प्रेम करत असताना एक गोल्फचा निष्णांत खेळाडू आहे, त्याचं नाव आहे बेन होगन. त्या बेन होगनचं एक वाक्य आहे की जीवनाच्या राजमार्गावरून तुम्ही ज्यावेळी चालत असता त्यावेळी तुम्ही गुलाबाच्या फुलाचा वास घेतला पाहिजे. पहा काय सुंदर वाक्य आहे. जीवनाच्या राजमार्गावरून तुम्ही ज्यावेळी चालत असता त्यावेळी गुलाबाच्या फुलाचा तुम्ही वास घेतला पाहिजे, कारण जीवन जगण्याची संधी आपल्याला पुन्हा परत कधीच मिळत नाही. एकदाच राजमार्ग मिळतो, तो म्हणजे जीवन आहे. आणि जीवन हा राजमार्ग करण्याची सर्वस्वी जबाबदारी माझी आहे. त्या जीवनामध्ये आलेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीचा सदुपयोग करा. आणि मला जर कुणी विचारलं जीवनामधली सगळ्यात चांगली गोष्ट कुठली असेल तर मी सांगेल आजचा दिवस मला जो परमेश्वराने दिला ना, तो आजचा दिवस खऱ्या अर्थानं जीवनामध्ये जगण्यासाठी सगळ्यात चांगली गोष्ट आहे. म्हणून प्रत्येक क्षणाचा विचार करा.
याच्यासाठी तक्रार करणं थांबून जगायला सुरुवात करा. आता तक्रारी खूप झाल्या, खूप तक्रारी केल्या. मी इथेच का जन्माला आलो, ह्याच कुटुंबामध्ये का जन्माला आलो, ह्याच परिस्थितीमध्ये का जन्माला आलो, याच ठिकाणी का, माझा जन्म इथेच का, ह्याने माझ्यासाठी काही केलं नाही, त्याच्यासाठी मी खूप केलं. खूप तक्रारी करतो आपण, किंवा माझ्या प्रगतीला हा कारणीभूत आहे, याच्यामुळे माझी प्रगती झाली नाही, याच्यामुळे माझं असं झालं. अरे तुमची नियती त्या नदीसारखी असू द्या, कितीही पहाड उभे राहिले तर त्या पहाडाला फोडून नदी पार जाते आणि सागराला जाऊन आपल्या जीवनाचं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ते साध्य पूर्ण करते. मग तो पहाड जो अडवतो ना, अडवणाऱ्या पहाडाच्या आजूबाजूला ज्या क्षणी ती नदी जाते ना, त्या नदीच्या पाण्यानं त्या पहाडावर, त्या डोंगरावर देखील वटवृक्ष फुलतात. त्या ठिकाणी त्या डोंगराला देखील ती चंदन बनवते आणि पुढे जाते. लक्षात ठेवा, आपल्या अडथळ्यांना आपल्याला चंदन बनवता आलं पाहिजे. त्यांच्याशी न भांडता, त्यांच्यामध्ये वेळ न घालवता, त्यांच्याबरोबर तक्रार न करता आपल्याला आपला राजमार्ग शोधता आला पाहिजे. आणि तो राजमार्ग सांगताना ज्ञानेश्वरीमध्ये माऊली असं म्हणतात, तया अहम वाचा चित्तंग देवोनिया शरण रीग महो ददी का डांग रिगाले जैसे. म्हणजे ज्याप्रमाणे नदी निघते, आपल्या अहम वाचा चित्त अंग या सगळ्या गोष्टीने प्रामाणिक राहून ती सागराला जाऊन मिळते. महो ददी का निघाले जैसे. त्याप्रमाणे आपल्या जीवनाच्या तक्रारी थांबवून आपल्याला आपला प्रवास करावा लागेल. मला सांगा, स्वतःसाठी वेळ नाही म्हणणाऱ्या माणसांना मी विचारू इच्छितो, आपण एक वेळेचं गणित करूया. आणि वेळ नाही म्हणता तर तुम्ही कमीत कमी 1 तास लवकर उठण्याचा प्रयत्न करा. मी जर पहाटे 4, 5, 4:30, 5 ला उठत असेल तर तुम्ही तो उठण्याचा किमान 5, 5:30, 6 ला उठण्याचा प्रयोग करा. आणि मग मला सांगा, आपण दिवसामध्ये 8 तास काम करतो, बरोबर? सगळे 8 तास काम करतात. 7 तास आपण झोपतो. काही लोक 10 तासही झोपत असतील, पण किमान आपण 7 तास झोपतो. म्हणजे 15 तास आपले आयुष्यातले या पद्धतीने जातात. तरी देखील 7 तास तुमच्या आहेत. म्हणजे आठवड्याला तुमच्याकडे 63 तास आहेत मित्रांनो. या 63 तासाचं सामर्थ्य समजावून घ्या. महिन्याला तुमच्याकडे 252 तास आहेत मित्रांनो, याचं सामर्थ्य समजावून घ्या. आणि वर्षाला तुमच्याकडे 3024 तास आहेत. जगायला मिळालेला इतका कुठलाच इतिहासामध्ये रोमांचक आणि आनंदी अनुभव तुम्हाला कुठेच मिळणार नाही. जगानं आणि नियतीनं तुम्हाला वर्षाला 3024 तास दिले. अरे जे ध्येय बाळगले, त्या ध्येयांच्या दिशेनं जाण्याचा प्रवास करण्याची तयारी या 3024 तासांमध्ये केली तर मला वाटतं आपल्या तक्रारी थांबतील आणि आपलं आयुष्य राजमार्गावरून पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जॉर्ज बर्नार्ड शॉ खूप सुंदर म्हणतात. ते असं म्हणतात, जे लोक जगावर राज्य करतात, वाक्य नीट ऐका, जे लोक जगावर राज्य करतात ते लवकर उठतात. लवकर उठल्यानंतर आपल्याला हवी ती परिस्थिती आहे का पाहतात. आणि हवी ती परिस्थिती जर नसेल तर ती परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य स्वतःमध्ये निर्माण करतात. म्हणून ते जगावर राज्य करतात. अशी जगावर राज्य करणारी अनेक गोष्टी आपण पाहिल्या, वाचल्या, ऐकल्या, अनुभवल्या. आता त्या आपण अनुकरण केलं तर त्याचा मला वाटतं खरा फायदा होईल. आणि याच्यामध्ये प्रसिद्ध कवी रुडयार्ड किपलिंगचं एक खूप सुंदर वाक्य आहे. याच मुद्द्याला अनुसरून आहे. ते रुडयार्ड किपलिंग असं म्हणतात, जर तुम्ही तो अक्षम्य एक मिनिट, नीट ऐका, 1 मिनिटाचा विचार रुडयार्ड किपलिंगने केलेला आहे. जर तुम्ही अक्षम्य 1 मिनिटाच्या 60 सेकंदाचा योग्य उपक्रमानं वापर केला तर उद्याचं जग तुमचं असेल. म्हणजे उद्याचं जग तुमचं असण्यासाठी प्रत्येक सेकंदाचा वापर करा. हे रुडयार्ड किपलिंग सांगतोय, हे मी सांगत नाही. म्हणून मृत्यूच्या दारातनं बाहेर आलेल्या मनीषा कोइरालाला जाऊन विचारा, सकाळी उठण्याचं सामर्थ्य आणि सकाळी उठण्याचा आनंद किती आहे. स्टीव्ह जॉब्स ज्यावेळी कॅन्सर झाला त्यावेळी जगाकडे पाहण्याची दृष्टी कुठल्या प्रकारे होती. आमचे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, त्यांचं उदाहरण पहा. काल आमच्यातनं इरफान गेले, आज परवा गेले, काल आमच्यातनं ऋषी कपूर गेले. माणसं येतात आणि जातात, जगतात कशी आणि जगाच्या वाट्याला येतात कशी याच्यावर माणसांचा इतिहास अवलंबून असतो. म्हणजे आपण बदललो तर जगामध्ये काहीतरी भर देऊन आपल्याला जायचंय, ही गोष्ट आपण पाळली पाहिजे. आणि नेहमी मी सांगतो की अमूल्य माणूस बनण्यासाठी सुरुवात करा. म्हणजे आपण जन्माला आलो ना, आपण अमूल्य बनलं पाहिजे. आपलं मूल्यच कोणी करता कामा नये, याचं नाव अमूल्य. अमूल्य म्हणजे मूल्य करू शकत नाही कुणाचं. हे अमूल्य माणूस बनण्यासाठी आज आपल्याला काय करावं लागेल तर जगामध्ये अशा किमतीची भर टाकावी लागेल जे कोणी टाकली नाही. अशी काही कौशल्य आपल्याला प्राप्त करावी लागतील की जी दुसरी कुणाकडे नाही आहेत. आणि ही कौशल्य आत्मसात करताना जास्तीत जास्त आपल्याला या ठिकाणी संधी शोधाव्या लागतील.
स्किल आपल्याला वाढवावं लागेल. आणि हे स्किल वाढवताना सगळ्यात महत्वाचं, हे स्किल वाढवताना किंवा ही मानसिकता तयार करताना आजूबाजूचं ॲटमॉस्फिअर आपल्याला शुद्ध ठेवावं लागेल. म्हणजे शुद्ध वातावरण जर आपलं नसेल तर मग आपण जीवनात काहीच करू शकत नाही. मी सांगतो मित्रांनो, शुद्ध वातावरण कशाच्या बळावर तयार होईल तर जीवनात तुम्ही स्वतः जे करता तेच तुमचं भविष्य होतं. लक्षात ठेवा, जीवनात तुम्ही जे वागता तेच तुमचं भविष्य होतं. जीवनात जे ॲटमॉस्फिअर तयार करता तेच तुमचं भविष्य होतं. हेलन केलर एक अंध व्यक्ती, जगामध्ये महान वक्ता झाली. त्या हेलन केलरचं वाक्य मी तुम्हाला सांगतो, कुठल्याही निराशावादी माणसानं ताऱ्यांचा शोध लावला नाही. कुठल्याही निराशावादी माणसानं नकाशावर नसलेल्या भूभागाचा शोध लावला नाही. आणि कुठल्याही निराशावादी माणसानं मानवाच्या कल्याणासाठी दरवाजा उघडला नाही. मग निराशावादी माणसं काहीच करू शकत नाही. म्हणजे जिथं वातावरण शुद्ध नाही तिथे नैराश्य आहे, तिथं अंधकार आहे. म्हणून आम्हाला आमचं वातावरण शुद्ध करावं लागेल. कुठल्याही परिस्थिती समोर आली तरी आम्ही मात्र या ठिकाणी विचारांचा जागर, मनस्थितीचा जागर, जिद्दीचा जागर, संघर्षाचा जागर, प्रत्येक क्षणांचा वापर करून या परिस्थितीवर मात करावी लागेल. कारण हा क्षण पुन्हा नाही, हे बोलणं पुन्हा नाही, हे ऐकणं पुन्हा नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजावून घेतल्या पाहिजे. आणि मी जे सांगतो ना, हे अद्वितीय वैश्विक सत्य आहे. हे वैश्विक सत्य आहे. वैश्विक सत्य म्हणजे काय तर क्वांटम मेकॅनिक्स आणि क्वांटम कॉस्मॉलॉजीचा काही रूल्स आहे. या सिद्धांताला ते असा दुजोरा देतात की हे ब्रह्मांड मूलतः विचारात्न निर्माण झालेले आहे, असं ते म्हणतात. हे ब्रह्मांड मूलतः विचारात्न निर्माण उत्पन्न होतं आणि आपल्या अवतीभोवतीचा सर्व पसारा हा फक्त विचारांचं प्रगटीकरण आहे. फक्त विचारांचं प्रगटीकरण. पहा, तुमच्या समोर एखादा नकारात्मक माणूस आला, एकदा दोनदा ठीक आहे, नंतर तुम्हाला वाटेल हा कशाला आमच्या वाट्याला आला. पण हेच एखादा माणूस तुमच्या समोर येतो, तुम्हाला भेटतो, तुमच्याशी हात मिळवतो, तुमच्याबरोबर 2 मिनिटं बोलतो, त्यावेळी मनात असं वाटतं या माणसाला वारंवार भेटावं. आणि काही माणसं आपल्याला प्रतिक्रिया देतात, तुम्ही आम्हाला खरंच भेटल्यानंतर खूप आनंद होतो. हा आनंद दुसऱ्याच्या जीवनात निर्माण करण्यासाठी आपल्याकडे हवा आहे. म्हणून आपण आता कशा पद्धतीने जगावं हे वैश्विक सत्य विचारांच्या प्रभावावर अवलंबून आहे. कारण आपल्या असणाऱ्या या वैश्विक शक्तीचाच आपण एक अंश आहोत. या असणाऱ्या विश्वाच्या नशिबाचेही रचनाकार आपण आहोत. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. हे विश्वाचा इतिहास म्हणजे नेमकी काय हो मित्रांनो. इतिहास म्हणजे जगाचा इतिहास म्हणजे नेमकी काय. जगाचा इतिहास तोच आहे जो इतिहास माणसाने निर्माण केला. अरे भूतकाळ गेला, वर्तमानामध्ये जगत असताना भविष्याची आव्हानं पेलवून ज्यावेळी आम्ही उभे राहतो आणि नवीन काहीतरी काम करतो तो जगाचा इतिहास होतो. म्हणजे या विश्वाचे रचनाकार आम्ही आहोत, म्हणजे विश्वाचा अंश आम्ही आहोत. आम्ही म्हणजे मानवी टॉवर आहोत. या ब्रह्मांडामध्ये एखादी वाक्य, या ब्रह्मांडामध्ये एखादी घटना, या ब्रह्मांडामध्ये एखादी इच्छा आम्ही अंतर्मनातून प्रक्षेपित केली तर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. जे देतो तेच परत येतं. एक फ्रिक्वेन्सी आहे, लहरी आहे, ते कंपन पावतात. आम्ही एखाद्याची फार मनापासून आठवण केली ना, त्याचा फोन वाजतो आणि मग आम्ही म्हणतो अरे तुला 100 वर्षाचं आयुष्य आहे. एखादी माहेरवाशी ना सासूरवाशी नसेल, माहेरची खूप आठवण आली आणि माहेरची आठवण आली, आपल्या मैत्रिणीशी बोलते आणि त्यावेळी फोन वाजतो आणि तो फोन तिच्या बाबांचा असतो. ती घाईघाई म्हणते, बाबा आत्ताच मला तुमची आठवण आली होती, बाबा तुम्हाला 100 वर्षाचं आयुष्य भेटो. नेमकी ही काय थेरी आहे तर वैश्विक सत्य आहे. ब्रह्मांडामध्ये आपण जे विचार प्रक्षेपित करतो त्याचप्रमाणे ब्रह्मांडाची रचना, त्याप्रमाणे आम्ही घडत असतो. या वैश्विक सत्याशी नाळ आपल्याला जुळवावी लागेल. एक मॉरिस गुडमन म्हणून या ठिकाणी एक लेखक आणि वक्ता होता. याचं एक 2 मिनिटांमध्ये तुम्हाला उदाहरण देतो. मॉरिस गुडमन याचं प्लेन क्रॅश झालं आणि प्लेन क्रॅश झाल्यानंतर त्याचे मानेचे 2 असणारे मणके हे खराब झाले. तो लुळा पडला. त्याच्या पोटाचा डायफ्रॅम पडदा, विभाजक पडदा असतो, तो नष्ट झाला, ज्याच्यामुळे त्याला रेस्पिरेटरवर ठेवावं लागलं. म्हणजे तो स्वतःचा श्वास पण घेता येत नव्हता. त्याचप्रमाणे त्याचं अंग लुळं पडलेलं होतं, मणके गेलेले होते आणि अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर आता हा फक्त मांसाचा आहे, फक्त डोळ्यांची उघडझाप करू शकतो, याचं आयुष्य संपूर्ण रेस्पिरेटरवर राहील. मित्रांनो, तुम्हाला सांगायला आनंद वाटेल मला की हाच तो मॉरिस गुडमन. या मॉरिस गुडमननं अंतर्मनाची शक्ती ओळखली. डॉक्टर काहीही बोलत असतील पण माझ्या मनावर आणि अंतरशक्तीवर विश्वास आहे. त्याने मनावर काम करायला सुरुवात केली. मनाला सांगत राहिला, घे खोल श्वास,
घे खोल श्वास आणि श्वास घेत राहिला. अंगामध्ये ताकद नाहीये, का ताकद येत नाही? या ख्रिसमसला माझ्या पायाने मी चालून दाखवेल. मित्रांनो, चमत्कार घडला. काही महिन्यानंतर तो श्वास घेऊ लागला. डॉक्टरांना विश्वास बसत नव्हता. रेस्पिरेटर काढलं गेलं आणि ख्रिसमसच्या दिवशी स्वतःच्या पायानं तो चालत गेला. या मॉरिस गुडमनच्या मनाच्या शक्तीचा जर आम्ही अभ्यास केला तर एक लुळा पांगळा पडलेला मांसाचा गोळा देखील उठवून उभा राहू शकतो. असंच उदाहरण कॅथी गुडमनचं आहे. तिला ब्रेस्ट कॅन्सर झालेला होता आणि ब्रेस्ट कॅन्सर झाल्यानंतर तिने मनामध्ये सकारात्मक विचारांची पेरणी करायला सुरुवात केली. श्रद्धापूर्वक, अंतर्गत शक्ती आणि आनंद, याला आपण हास्य थेरपी म्हणतो. तिने नॉर्मन कझिन्सचं एक पुस्तक वाचलं होतं. नॉर्मन कझिन्सनेही सांगितलं, त्याला मोठा आजार झाला आणि डॉक्टरांनी सांगितलं हा जगू शकत नाही. त्यावेळी त्याने स्माईल थेरपीचा वापर केला. विनोदी चित्रपट पाहणं, हसणं, सकारात्मक राहणं, त्याच्यातनं तो बरा झाला. आणि ते पुस्तक तिने वाचल्यानंतर कॅथी गुडमन ब्रेस्ट कॅन्सरमधनं बाजूला गेली. कुठल्याही केमोथेरपी शिवाय आणि कुठल्याही रेडिएशन शिवाय ती देखील ब्रेस्ट कॅन्सरवर मात करू शकली. मला वाटतं अशी मात करणारी अनेक उदाहरणं आमच्या बाजूला आहेत. फक्त आम्हाला आता 3 गोष्टी कराव्या लागतील. त्या 3 गोष्टी म्हणजे कृतज्ञतेची शक्ती, दृढ श्रद्धा आणि आनंदाची शक्ती. कृतज्ञता, दृढ श्रद्धा आणि आनंद आमच्या जीवनात निर्माण करावा लागेल. मला सांगायला तुम्हाला आनंद वाटेल, एफसी कॉलेजचे माजी प्राचार्य डॉक्टर सुभाष देसाई यांच्या हास्ययोग, लोकमान्य हास्ययोग संघामध्ये मला अनेक वेळा प्रमुख पाहुणा आणि वक्ता म्हणून जाण्याचा योग आला. आणि ज्या वेळी मी जात होतो मित्रांनो, त्यावेळी मी पाहिलं, मी कधीच त्यांच्याकडनं मानधन घेतलं नाही, त्या लोकांना पाहिलं. ही सगळी लोक ज्यावेळी मी पाहत होतो ना, त्यावेळी माझ्या डोळ्यामध्ये पाणी येत होतं आणि मी त्यांच्या पुढे त्या ठिकाणी व्यक्त होत होतो. काहींना काही कॅन्सर सारखा आजार आहे, काहींना पॅरालिसिस झालेला आहे, काहींना डायबिटीस आहे, काहींना ब्लड प्रेशर आहे, काहींना हार्टचे प्रॉब्लेम आहेत. ही सगळी माणसं हास्य थेरपीतनं आपलं जीवन आनंदाने जगतात, यशस्वी जगतात, परिपूर्ण जगतात. कुणालाही त्रास न देता जगामध्ये टाकण्याचा प्रयत्न याही वयामध्ये करतात. म्हणजे मी नेहमी सांगतो, सूर्य उगवल्यानंतर सुंदर दिसतो, मध्यावर आल्यावर त्याच्याकडे आम्ही पाहू शकत नाही, परंतु मावळतीला गेल्यानंतर अनेक रंगांच्या छटा तो असं म्हणतात टाकत असतो. तशी ही सगळी मंडळी आपल्या अंतर्मनाच्या हास्य थेरपीनं या छटा असं म्हणतामध्ये टाकतात आणि जगाला एक वेगळा संदेश देतात. मला वाटतं आपण ही गोष्ट पाळली पाहिजे. मन आजारी ठेवू नका, मनाचं वातावरण शुद्ध करा आणि आनंद राहण्याचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्वाचं, स्ट्रेस काय येतो याचं एक कारण सांगतो. आयुष्याचं मोजमाप गुणवत्तेवर करा. आता हे तुम्हाला किती जणांनी सांगितलं माहिती नाही, पण आयुष्याचं मोजमाप हे जर तुम्ही गुणवत्तेवर केलं तर मला वाटतं तुमच्या जीवनामध्ये काहीच कमी पडणार नाही. गुणवत्ता प्रत्येकानं वाढवली तर समाजही सुखी होईल आणि समृद्ध जीवन जगू शकेल. आता हे कसं आहे तर व्यक्तिगत जीवनातील मोठेपणा हा बंगला, गाड्या आणि श्रीमंती याच्या आड येऊन पडलेला आहे आणि याच्यामुळे स्पर्धा तयार झालेली आहे आणि स्पर्धा तृष्णा निर्माण करते आणि ही विकृती आहे. मला असं वाटतं विकारी तृष्णा मनोविकार वाढवते. लक्षपूर्वक ऐका, विकारी तृष्णा मनोविकार वाढवते आणि त्यातून अनैतिक मार्गांचा आम्ही पुरस्कार करतो. विकारी तृष्णा मनोविकार वाढवते आणि त्याच्यामुळे गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, श्रीमंती पाहिजे म्हणून आमच्या मनामध्ये चुकीचे विचार येतात आणि अनैतिक मार्गावर जातो. याच्याऐवजी जर तुम्ही स्वतःच्या गुणवत्तेवर काम केलं, स्वतःच्या स्किलवर काम केलं तर कुठलीही स्पर्धा न करता तुम्ही उत्तम म्हणू शकता. आणि जो माणूस उत्तम बनतो त्याचा पाया हा नैतिकतेवर असतो आणि उत्तम बनणारा माणूस ज्यावेळी नैतिकतेच्या पायावर गुणवंत म्हणून समाजामध्ये उभा राहतो त्यावेळी तो यशस्वी बनतो, समाधानी बनतो, आनंदही बनतो आणि त्याचबरोबर श्रीमंतही बनतो. म्हणून आयुष्याचं मोजमाप हे पैशावर आज करू नका. आज तुमची परिस्थिती कशी असेल, आज फक्त गुणवत्ता वाढीवर लक्ष, स्किलच्या वाढीवर लक्ष द्या. मी नेमकी काय करू शकतो, कसं करणार आहे याच्यावर लक्ष द्या. मित्रांनो, खरं तर बराच वेळ तुमच्याशी संवाद साधतोय. थोड्याच वेळामध्ये मी हा संवाद शेवटच्या 2-3 टॉपिक घेऊन संपवणार आहे. खरं तर संकटात आपण संधी शोधली पाहिजे. आता संकटात संधी शोधली पाहिजे हा तर तुम्हाला वाटेल, तर याची 2 कारणं आहेत. काही माणसं संकटात वैयक्तिकरित्या संधी शोधतात आणि काही माणसं संकटामध्ये जगासाठी काय करता येईल अशा संधी शोधतात. आता माझा एक मित्र आहे, मध्ये ज्यावेळी अमेरिकेवर हल्ला झाला, ओसामा बिन लादेननं केला, त्यावेळी तो डिझास्टर मॅनेजमेंटचे शेअर्स घ्यायचे म्हणून मला फोन करत होता. मला वाटतं अशी प्रवृत्ती काय कामाची.
म्हणून आम्हाला आता सावरावं लागेल, आम्हाला याच्यातनं बाहेर यावं लागेल आणि संकटातनं संधी शोधताना समाजाचाही विचार करावा लागेल. हा समाज माझा आहे आणि मी समाजाचा आहे, हा भारत माझा आहे आणि मी भारताचा आहे, हा महाराष्ट्र माझा आहे आणि मी महाराष्ट्राचा आहे. हे कर्तव्याच्या भावनेतनं आपल्याला उठावं लागेल. म्हणून हे उठवताना आपल्याला काय करावं लागेल? आज माझं जे लेक्चर ऐकतात त्यातल्या काही युवकांनी आपले गट तयार करा. आजपासून कामाला लागा. व्याख्यान संपल्यानंतर कामाला लागा. क्षण सोडू नका. तुमच्या समविचारी मुलांचे गट तयार करा. 10-10 मुलांचे गट तयार करा. मग त्याच्यामध्ये एक प्लॅटफॉर्म निर्माण करा आणि रोज त्याच्यातनं इनिशिएटिव्ह घ्या. स्वतः पुढे या. वेगवेगळ्या आयडियाज एकमेकांशी शेअर करा. या लॉकडाऊनमध्ये आपल्याला काय करता येईल, मग या ठिकाणी शेती, उद्योग, व्यापार याची आखणी करा आणि याच्यातनं आपण काहीतरी करू शकतो. मी इन्फोसिसचं उदाहरण देईन. स्फूर्तिदायक उदाहरण आहे. 1983ला आपण वर्ल्ड कप जिंकलो हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु 1983लाच इन्फोसिसची स्थापना झाली आणि ती स्थापना झाल्यानंतर 10 वर्ष ती कंपनी चालत होती. या मधल्या काळामध्ये नारायण मूर्ती आणि त्यांचे मित्र मिळून ही कंपनी स्थापन केली. त्या युवकांचा 7 युवकांनी एकत्र येऊन कंपनी स्थापन केली. त्याच्यामध्ये नंदन निलेकणीही होते. आज मला सांगा त्या परिस्थितीमध्ये इन्फोसिस काय होतं, तर नारायण मूर्तींना आपलं घर घ्यायला देखील खूप अडचणी येत होत्या. इतक्या परिस्थितीमध्ये इन्फोसिस त्यांनी टिकवली आणि हे सगळं टिकवत असताना Y2K नावाचं एक संकट, संगणकीय दोषाचं या ठिकाणी पुढे आलं 1990 मध्ये पाश्चिमात्य देशांमध्ये. Y2K नावाचा संगणकातला दोष, ती प्रणाली निर्माण झाली आणि त्याच्यातनं इन्फोसिसला संधी मिळाली आणि या संधीचं त्यांनी सोनं केलं. पुढे त्यांची 5 वर्षामध्ये 100 कोटी आणि ह्या 2010 मध्ये 20,000 कोटीची उलाढाल झाली आणि 2020 मध्ये इन्फोसिसची उलाढाल काय आहे हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणून संकटामध्ये संधी कशी शोधली पाहिजे हे टाटांचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो. कदाचित त्यांनी संकटामध्ये संधी शोधली नसेल, परंतु संकटामध्ये कसं असावं याच्या संदर्भामध्ये मी सांगतो. दुसरं महायुद्ध झालं, 1947 ची घटना आहे आणि जर्मनीमध्ये ज्यावेळी प्रचंड 74 एअर स्ट्राईक झाल्या, हवाई हल्ले झाले आणि जर्मनीतल्या सगळ्या कंपन्या डिस्ट्रॉय झाल्या. म्युनिशर 90% त्या ठिकाणी डिस्ट्रॉय झालं आणि त्यातल्या सगळ्या कंपन्या खराब झाल्यामुळे तिथे अनएम्प्लॉयमेंट प्रचंड, बेरोजगारी प्रचंड वाढली. तिथे इंजिनियर लोकांना काम करायला काहीच मिळत नव्हतं. प्रचंड गुणवत्ता आहे, खायला देखील काही मिळाना. अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणचा क्राऊस माफे यानं टाटा ग्रुपला एक पत्र लिहिलं आणि टाटा ग्रुपला पत्र लिहिल्यानंतर सुमंत मुळगावकर, माझं ICC ट्रेड टॉवर मध्ये सेनापती बापट रोडला ऑफिस आहे आणि त्या ऑफिसच्या खाली सुमंत मुळगावकर ऑडिटोरियम आहे, जिथे आम्ही काही कार्यक्रम करतो. मला तोपर्यंत माहीत नव्हतं. वाचनात आल्यानंतर माझं त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि टाटाच्या असणाऱ्या बोर्ड ऑफ डिरेक्टर पैकी त्यांच्यावर जबाबदारी आली आणि सुमंत मुळगावकर त्या ठिकाणी जर्मनीमध्ये गेले. जर्मनीमध्ये गेल्यानंतर क्राऊस माफेंनी स्वागत केलं आणि त्यांना विनंती केली की आमच्याकडे प्रचंड टॅलेंट असणारे इंजिनियर्स आहेत, मी तुम्हाला विनंती करतो, आज खायला त्यांना काही नाही, गुणवत्ता प्रचंड आहे, तुम्ही त्यांच्या हाताला रोजगार द्या, त्यांना सांभाळा, त्यांच्यासाठी काहीतरी काम करा. आणि सुमंत मुळगावकरांनी टाटांशी बोलणं केलं. जर्मनीमधून इंजिनियर भारतात आले आणि 1950 साली आम्हाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1950 साली भारतामध्ये प्रचंड रेल्वे बांधणीचं आणि रेल्वे निर्माण करण्याचं काम सुरू झालं. याच कामामध्ये याच आलेल्या जर्मनीतल्या लोकांनी, जर्मनच्या इंजिनियर्सनी, टाटांनी बरोबर त्यांचा वापर करून त्यांच्याकडनं चांगलं काम करून घेतलं आणि या ठिकाणी आमची यंत्रणा मजबूत करण्याचं काम टाटांनी केलं. टाटा म्हणजे एक फार मोठा चमत्कार आहे. मला वाटतं भारतामध्ये उद्योजक म्हटल्यानंतर टाटा आणि बिर्ला यांची नावं का घेतली जातात, कारण हे सहानुभूतीपूर्वक विचार करतात. एक अझीम प्रेमजी आहेत, नंदन निलेकणी आहेत, नारायण मूर्ती आहेत, असे काही उद्योजक आहेत, ते समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात. पुढे या इंजिनियर सगळे जर्मनीमध्ये पाठवले गेले आणि काही कालखंडानंतर टाटा कंपनीकडनं, टाटा ग्रुपकडनं क्राऊस माफे यांना एक पत्र गेलं आणि ते पत्र वाचताना त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. कंपन्सेशन म्हणून ते पत्र पाठवलं, तुमच्या इंजिनियरचे आभार, इथे कुठलाही करार न करता ते आले, कारण क्राऊसचं म्हणणं होतं करार आम्ही करणार नाही, तरी देखील त्यांना सांभाळलं, त्यांना योग्य प्रकारच्या सेवा दिल्या, सुविधा दिल्या आणि त्यांच्या गुणवत्तेला न्याय मिळेल असं काम दिलं आणि ते त्यावेळी जर्मनीमध्ये गेले. काही कालखंडानंतर ते पत्र गेलं आणि त्या पत्राबरोबर त्यांना रॉयल्टी दिली गेली. हे क्राऊस माफेंनी एका पुस्तकामध्ये लिहिलंय, व्यवसाय कसा असावा, उद्योग कसा उभारावा. तर हे टाटांकडनं शिकावं. मला वाटतं आपण याच्यातनं काय शिकलं पाहिजे, याच्यात आपण काय घेतलं पाहिजे. कुठल्याही संकट काळामध्ये अशी काही परिस्थिती असेल, या पेनचा वापर जर इथे होत नसेल तर या पेनचा वापर इथे करायला काय हरकत आहे. म्हणून आपण कुठलीही गोष्ट करताना मी मित्रांना आवाहन करेन, संकट जरी आली तरी भविष्यामध्ये उभं राहण्याची तयारी तर आपण आज करू शकतो. मग ही तयारी करताना आपल्याला काय करावं लागेल, तर ही तयारी करताना अनेक क्षेत्र आहेत. याच्यामध्ये दुग्ध विकास आहे, सेंद्रिय शेती आहे, फळ प्रक्रिया आहे, औषधी वनस्पती आहे, सौर ऊर्जा आहे, पवन ऊर्जा आहे,
याच्यामध्ये औषधशास्त्र आहे, जीवशास्त्र आहे. या कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही एकत्र या, एकत्र येऊन एक कंपनी फॉर्म करा आणि तुमचं काम आत्ता चालू करा. तुमच्या आज ऑर्गॅनिक फार्मिंगची प्रचंड गरज आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, माझा मित्र आहे जितेंद्र बिडवई, बळीराजा गटाच्या निमित्तानं काय काम उभं केलं. आज पुण्यामध्ये लोकांना भाजीपाला मिळत नाही. आज पुण्यामध्ये 10 ते 12 टन माल त्याचा पुण्यामध्ये येतो. शेतकऱ्यांनाही त्या ठिकाणी मार्केट मिळालं आणि पुणेकरांनाही चांगला माल मिळतोय. आज जिथून एक वेगळ्या प्रकारचं काम केलं. असं काम करण्याची, वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं काम करण्याची तुम्हाला गरज आहे. आणि हे काम करत असताना आपल्यामध्ये नेमकी काय दडलंय हे आपल्याला शोधावं लागेल. आपल्या गुणवत्तेवर विश्वास ठेवावा लागेल, स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल आणि पुढे जात असताना आपण वर्तमानामध्ये लक्ष ठेवावं लागेल. नेमकी काय चालू आहे आणि कशा पद्धतीनं आपल्याला पुढे जावं लागेल. याचबरोबर इंग्लंडचं उदाहरण देतो. भारतामध्ये आज अशी परिस्थिती आहे. इंग्लंड हा एक काळ मागासलेला देश होता, पूर्णपणे मागासलेला. परंतु त्या इंग्लंडमधल्या सर्वसामान्य लोकांनी ठरवलं, ते इंग्लंडमधले सर्वसामान्य लोक एकत्र आले आणि एकत्र आलेल्या लोकांनी त्या ठिकाणी पहिली औद्योगिक क्रांती केली आणि इंग्लंडचं भविष्य बदललं आणि इंग्लंडने जगावर राज्य सुरू करायला सुरुवात केली. भारताचं भविष्य बदलण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. शासन प्रशासन एका बाजूला आणि सर्वसामान्य माणसाने ठरवलं तर आमचा निर्देशांक, मानवी निर्देशांक, जीडीपी, हॅपी इंडेक्स हे वाढवण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये आहे. संकट येऊ द्या, संकटाला सामोरं जाण्याची वाघाची जात महाराष्ट्राची आहे. आणि दिल्लीचं तख्त राखतो असा महाराष्ट्र माझा आहे. आज या महाराष्ट्राला पुन्हा एकदा उभं राहायची गरज आहे. आज देशामध्ये सगळ्यात जास्त कोरोनाचे पेशंट महाराष्ट्रामध्ये सापडतात. महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह आहे. महाराष्ट्रामध्ये जास्त लोक आली. महाराष्ट्रामध्ये IT सेक्टर मोठ्या प्रमाणात आहे. इकडे इम्पोर्ट एक्सपोर्ट जास्त प्रमाणात आहे. परदेशातली लोक आली म्हणून कदाचित वाढत असेल. परंतु काहीही असलं तरी महाराष्ट्राचं शासन आणि महाराष्ट्राचं प्रशासन जीवाचं रान करतंय. मी आज तुम्हाला हात जोडून विनंती करेन. मी आज काही नावं तुम्हाला सांगेन. दत्ता गांधळे सारख्या मंचरमध्ये 60,000 लोकांचं गाव आज चांगल्या पद्धतीने हँडल करत आहे. आज माझे मित्र योगेश पाटे नारायणगावमध्ये जाऊन पहा, सरपंच चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी निर्माण करताय. जुन्नर शहर चांगलं होतंय. पुण्यामध्ये दिलीप अण्णा वेडे पाटील माझे मित्र स्थायी समिती सदस्य रोज 2-3 हजार लोकांना जेवण पुरवत आहेत. या ठिकाणी माझे असणारे मित्र राजेंद्र बांदल अनेक लोकांच्या गरजा पूर्ण करतायत. हे सगळं करत असताना अनेक प्रकारे संभाजीराजे भोसले असतील, ही सगळी माणसं काम करताना माझे मित्र जे डेट्रॉइटमध्ये बिझनेस करतात, आज या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये इथे आहेत. ते विजयभाऊ बोत्रे, जे हडपसर असेल, हिंजवडी असेल आणि चाकण असेल, या ठिकाणी रोज 40-42 हजार लोकांना जेवण पुरवणारा माणूस या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये पुन्हा पुढे आला आणि रोज 6,000 लोकांचं जेवणाची व्यवस्था सकाळी आणि संध्याकाळी करतात. अशी लोक आज आम्हाला गरजेची आहे. मी एका वेळी JP दादा वासवाणींचं व्याख्यान ऐकत होतो आणि JP दादा असं सांगत होते, ज्यावेळी 100 रुपयाची कॉफी पिण्यासाठी आम्ही कॉफी CCD पुढे उभे असतो ना, कॅफे कॉफी डेच्या पुढे, त्यावेळी त्याच बाजूला कचऱ्याच्या ढिगामध्ये आपल्या लेकराला घेऊन एक आई कचऱ्यामध्ये अन्न शोधते. हे दृश्य जर तुम्ही पाहिलं तर मागे फिरा आणि त्या कचऱ्याच्या ढिगामध्ये अन्न शोधणाऱ्या त्या माऊलीच्या हातामध्ये ते 100 रुपये द्या. त्या माऊलीच्या आनंदाश्रू तुमच्यावर आनंदाचा वर्षाव केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून 2 गोष्टी आहेत. आपण दान द्यायचं असतं, परंतु समोरच्याचा अपमान करायचा नसतो. आपण एखाद्याकडनं घेतलं तर आपल्याला गिल्टी फील होतं. लक्षपूर्वक ऐका. एखाद्यातनं घेतलं तर आपल्याला गिल्टी फील होतं, परंतु देणारा दातृत्वानं देत असेल तर घेणाऱ्यालाही आनंद निर्माण होतो. कधीतरी आपल्याला घ्यायची सवय आहे ना, आज देण्याची सवय लावा. दिल्यानंतर वाढतं, दिल्यानंतर मिळतो तो आनंद, मिळतं ते समाधान, मिळतं ते यश. म्हणून या यशानं तुम्ही परिपूर्ण झाला पाहिजे. आणि जाता जाता सांगेल मित्रांनो, इथे वन्स मोर नाही आहे. इथे आपण जन्माला आलो ना, इथे पुन्हा जन्माला येणार नाही आहोत. आपल्या पुढच्या पिढ्या सांगतील कोरोना आला होता माझ्या आजी आजोबांच्या काळामध्ये. कदाचित आपण वृद्ध झाल्यानंतर आपल्या नातवंडांना सांगू. अर्थात तो स्पॅन ऑफ लाईफ आपल्याला जगायला मिळाला तर, आणि हे जगायला मिळालं तर इथे वन्स मोर नाहीये हे सांगतो. आज पोलीस प्रशासन असेल, जीवावर हातावर आपला जीव घेऊन काम करतायत. आज हॉस्पिटलमध्ये काम करणारे डॉक्टर नर्स असतील, आज प्रशासनातले काम करणारे सगळे कामगार कर्मचारी अधिकारी असतील, हे हातावर जीव घेऊन काम करतायत. मित्रांनो, आपल्याला विनंती करतायत, आपण त्यांची विनंती ऐकली पाहिजे, त्यांना साथ दिली पाहिजे आणि आजूबाजूला जे गोरगरीब लोक आहेत त्यांच्या अन्नाची व्यवस्था आपल्याला करावी लागेल. हे सगळं करत असताना कारण सांगतो, इथे वन्स मोर नाही आहे. मी नेहमी सांगतो, जन्म मात्र एकदाच असतो. आपण मागे काय ठेवणार आहोत याच्यावर आपलं संपूर्ण जीवन अवलंबून आहे. अभय बंगांचं खूप सुंदर वाक्य आहे. एखादा चित्रपट आवडला पुन्हा पाहता येतो, एखादं पुस्तक आवडलं पुन्हा वाचता येतं, एखादं गाणं आवडलं पुन्हा ऐकता येतं, परंतु एकदा जन्म मिळाला तो जन्म मात्र पुन्हा नाही.
एकदा जन्म मिळाला तो जन्म पुन्हा मिळत नाही. इथे शेण मातीत पडलं ना माती घेऊन उठतं. अरे तुम्ही जन्माला आलात ना, तुमची पाऊलखूण या मातीमध्ये उमटलीच पाहिजे, तर खऱ्या अर्थानं तुमचं जीवन यशस्वी झालं. प्राचार्य शिवाजीराव भोसले खूप सुंदर सांगतात, अगोदरचं येणं म्हणजे जन्म, नंतरचं जाणं म्हणजे मृत्यू, आणि त्यानंतरचं उरणं म्हणजे कर्तृत्व. अरे कर्तृत्वानं उरण्यासाठी तुम्ही सगळे आलेले आहात, असं मरण्यासाठी नाही. आणि म्हणून सांगतो इथे वन्स मोर नाही, इथे एकदा जन्माला आलो ना की आई पुन्हा नाही, वडील पुन्हा नाही, भाऊ पुन्हा नाही, बहीण पुन्हा नाही, मित्र पुन्हा नाही, नातेवाईक पुन्हा नाही, समाज पुन्हा नाही, राष्ट्र पुन्हा नाही, धर्म पुन्हा नाही. एकदाच मिळालंय, असं भरभरून जगा, असं भरभरून जगा का नियतीनं देखील तुमच्या असणाऱ्या पायावर डोकं ठेवून रडावं, नियतीनं तुम्हाला शरण यावं. तुम्ही नियतीला शरण जाऊ नये, कारण इथे वन्स मोर नाही आहे. म्हणून आजपासून आपली अंतर्गत शक्ती जागृत करा आणि या शक्तीच्या बळावर तुम्ही यशस्वी व्हा. हे सांगत असताना शेवटी एकच सांगेल, मग ते वेळी हे फुटावे, आता लाठेपणे काळ झुंजावे, हे चिंतले तरी जगावे महितळ. गलित गात्र झालेल्या अर्जुनाला भगवान कृष्णांनी या ठिकाणी मोटिवेट केलं. आज आपल्याला मोटिवेट करताना आजूबाजूला भगवान श्रीकृष्ण नाही आहेत, पण आपण मात्र अर्जुन झालेलो आहोत. श्रीकृष्ण कुठे शोधायचा, तर तो अंतर्मनामध्ये शोधायचा. इट इज कॉल्ड इनर व्हॉइस. ज्यावेळी आपण एखादी चुकीची गोष्ट करतो, ज्यावेळी आपण एखादी चांगली गोष्ट करत नाही, करण्याची संधी आल्यानंतर देखील टाळतो, त्यावेळी आतून आवाज येतो, अरे तू हे केलं पाहिजे, अरे तू हे करू नकोस. हा आतून जो आवाज येतो ना, इट इज कॉल्ड साऊंड ऑफ विवेक. विवेकाचा आवाज आहे, आणि हा विवेक म्हणजे भगवान परमात्मा श्रीकृष्ण आहे. म्हणून आज हे झालेलं माझं लेक्चर, खरं तर हे लेक्चर जगामध्ये पाहिलं जाते, याची कल्पना मी तुम्हाला देतो, आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीनं आपण आपल्या त्या लोकांना देखील या ठिकाणी धन्यवाद देऊयात. आज माझा मित्र नेदरलँडमध्ये आहे, क्रोनिंग या युनिव्हर्सिटीमध्ये तो अभ्यास करतो, सुकृत कुलकर्णी, तो हे लेक्चर पाहतोय. अमोल तांबे नावाचा माझा मित्र आहे, जो दुबईमध्ये हे लेक्चर पाहतोय. माझे मामा आहेत रमेश मामा खांडगे, त्यांचा मुलगा आहे वैभव रमेश खांडगे, प्रोसेसिंग मध्ये लंडन मध्ये काम करतोय, आज तो लेक्चर पाहतोय. आमचे श्रीराम भाऊ गाढवे आहेत, त्यांचा मुलगा ओमकार गाढवे हा जर्मनीमध्ये आहे, आज जर्मनीमध्ये तो लेक्चर पाहतोय. आज अरविंद मोहन बाविस्कर यांची मुलगी आमची बाविस्कर ताई कॅनडामध्ये आहेत, आज कॅनडामधनं ती लेक्चर पाहते. या जगातनं सगळीकडे लेक्चर पाहिलं जातं. त्याचबरोबर दक्ष म्हणून, मला वाटतं दक्ष म्हणून आंबेजोगाईची शुभमजी सांगत होते, ती त्या ठिकाणची संस्था आहे, ती संस्था देखील एक लेक्चर पाहते. आणि महाराष्ट्रातले अनेक मित्रमंडळी माझी नगरच्या आहेत, कोपरगावच्या आहेत, शिर्डीच्या आहेत, पुण्यातल्या आहेत, मुंबईच्या आहेत, साताऱ्याच्या आहेत, श्रीगोंद्याच्या आहेत, कोल्हापूरच्या आहेत, हे अनेक मित्रांचे गेले 2 दिवस मेसेज येत होते. म्हटले तुम्हाला आम्हाला जरा आमच्या मानसिकतेवर लेक्चर द्या, म्हणून हे लेक्चर देण्याचा बेंबीच्या देठापासून मित्रांनो प्रयत्न केला, आणि हे लेक्चर तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. या सगळ्यांना मी अतिशय आरोग्याच्या प्रार्थनापूर्वक प्रार्थना करतो, परमेश्वराला काही यांचं आरोग्य चांगलं राहू द्या. आणि देशाच्या बाहेर काम करणाऱ्या माझ्या या सगळ्या मगाशी नावं घेतली या सगळ्या माझ्या मित्रांना मी लाख लाख धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे न्यू जर्सीमध्ये आमचे अनंत लापसेटवार साहेब आहेत, त्यांना मी लिंक पाठवणार आहे, त्यांनाही लेक्चर ऐकायचं आहे. त्याचप्रमाणे न्यू जर्सीमध्ये डॉक्टर प्रकाश मामा खांडगे, त्यांचा मुलगा डॉक्टर चेतन हा देखील तिथे आहे, तोही हा लेक्चर नक्कीच ऐकतोय. आणि म्हणून या सगळ्यांना मी भारताच्या वतीनं शुभेच्छा देतो, महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो. ज्या कामगारांच्या घामातनं आणि श्रमातनं हा महाराष्ट्र उभा राहिला, राहतोय आणि राहणार आहे, त्या सगळ्या कामगारांना मनापासून शुभेच्छा देत असताना तुमच्या सगळ्यांसाठी कुणीही ना खुणावते, कुणी न वाट दाविते, कुठेच उंबऱ्यावरी कुणी दिवाण ठेविते, तमात जरी काळजी स्वतः उजेड व्हायचे, शिर्याभाळ फाटले दिशात जाळ पेटिले, परीन बावरायचे, तुम्हाला आम्हाला आपल्या सगळ्यांना पुढेच जायचे, पुढेच जायचे, पुढेच जायचे. या पुढे जाण्याच्या शुभेच्छा देत असताना शेवटचं आवाहन करेल, माझं लेट्स चेंज विथ पंकज गावडे हे फेसबुक पेज आहे, लेट्स चेंज विथ पंकज गावडे. त्याचप्रमाणे यूट्यूब चॅनल देखील आहे. फेसबुक पेज जॉईन करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा, आणि आपण भविष्यामध्ये असंच भेटत राहू. आजचा जो योग आला ते माझ्यावर मनस्वी प्रेम करणारे माजी आमदार दिगंबर शेठ भेगडे, त्यांचे बंधू अण्णा भेगडे, मावळ प्रबोधिनीचे कार्याध्यक्ष शुभमजी सातकर यांच्यामुळे खरं तर मी तुमच्याशी बोलतोय. आज रवी आप्पांची, बापूराव बापूंची, त्याचप्रमाणे बाळासाहेबांची, गणेशजींची सगळ्यांची आठवण येते. त्या मावळ प्रबोधिनीच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो, आणि तुम्ही जी मला संधी दिली या संधीसाठी आपल्याला विनम्रतापूर्वक धन्यवाद देतो. आपले काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा. मला वाटतं शुभमजींचा फोन आलेला आहे, फोनवरनं ते मला काही प्रश्न विचारतील, त्याची उत्तरं मी देईन, आणि आपला कार्यक्रम ह्या ठिकाणी थांबलेला असेल. धन्यवाद. हॅलो, हां बोला. हां येतोय शुभमजी, बोला.
हां 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 हो हो नक्की 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 शुभमजी नक्की. हा एकच प्रश्न ना. हो थँक्यू थँक्यू. शुभमजींनी आता काही तरुणांच्या वतीनं प्रश्न विचारले, त्याचं उत्तर देत होते. असं म्हणाले की आत्ताचे जे तरुण आहे ते अध्यात्म आणि या विज्ञान याची सांगड कशी घालायची हा प्रश्न त्यांनी मला विचारला. खरं तर मी मगाशी सांगायला विसरलो, हा महाराष्ट्र कुणाचा आहे आत्ताचा. मागची मी नावं घेतली, पण हा महाराष्ट्र आता पोपटराव पवार, अण्णा हजारे, त्याचबरोबर हा महाराष्ट्र पहिला परमसंगणक बनवणारे विजय भटकर, रघुनाथ माशेलकर यांचा हा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्र अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड कशी घालावी, रघुनाथ माशेलकर सरांना विचारा की तुम्ही अध्यात्माकडे कसे पाहता, याचं उत्तर तुम्हाला मिळेल. संपूर्ण जीवन अध्यात्मासारखं व्यतीत करणाऱ्या विजय भटकरांना विचारा अध्यात्म आणि विज्ञान म्हणजे काय. इतकंच काय, डॉक्टर अब्दुल पाकीर जैनुलब्दीन अब्दुल कलाम म्हणजे अब्दुल कलामांचं शेवटचं उन्नयन नावाचं ट्रान्सकॅन नावाचं पुस्तक आहे. माझी मुलगी ज्यावेळी राष्ट्रपती भवनाच्या भेटीला गेली त्यावेळी ते पुस्तक तिथं ठेवलं होतं, नंतर तिने घेऊन आलं, ते पुस्तक आम्ही वाचलं. उन्नयन नावाच्या पुस्तकामध्ये डॉक्टर अब्दुल कलाम असं म्हणतात की आपण खूप छोट्या बिंदूवर काम करतो. म्हणजे आता तुम्हाला जाताना सांगेल हे विश्व किती मोठं आहे. प्रत्येक जणाला वाटतं मी खूप मोठा आहे आणि मीच मोठा आहे. हा खोटा भास ठरवण्यासाठी अब्दुल कलामांनी विज्ञान आणि अध्यात्माची सांगड त्या पुस्तकामध्ये घातली. ते पुस्तक नक्की वाचा, तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. या अध्यात्माच्या बाबतीमध्ये ते असं म्हणतात की अध्यात्म शांतता देतं, अध्यात्म आम्हाला स्पिरिच्युअलिटी एक प्रकारची एनर्जी देते. आता ही एनर्जी देते याचा अर्थ असा आहे की ते सांगतात आमचा अहंकार आम्हाला त्यासाठी बाजूला करावा लागेल. अहंकार म्हणजे काय, आम्हाला प्रत्येकाला वाटतं आम्ही खूप मोठे आहोत आणि आमच्याकडे सगळं काय आहे. आता मी तुम्हाला सांगतोय ब्रह्मांड नेमकी काय. आम्ही जो सूर्य पाहतो ना, सूर्य, या सूर्याला आम्ही रोज अर्घ देतो. जे देत असतील ते देत असतील, जे नसतील ते, पण सूर्य तर दिसतो आहे. एकमेव देवता आहे जी आमच्या डोळ्यांना दिसते आहे. हे सूर्य किती मोठा आहे माहिती आहे का तुम्हाला. आणि आपण जे राहतो ही पृथ्वी किती मोठी आहे माहिती आहे का. तर आपण जी राहतो ही पृथ्वी 1000 पृथ्वींना व्यापू शकतो, एवढा मोठा व्यास या सूर्याचा आहे. 1000 पृथ्वींना व्यापू शकतो इतका मोठा व्यास सूर्याचा आहे. या सूर्याच्या बाजूला बेटेल्जियस नावाचा अजून एक सूर्य आहे. असे कितीतरी सूर्य तो व्यापू शकतो. 10,000 सूर्य एवढा त्याचा परिघ आहे. आणि बेटेल्जियस नावासारख्या सूर्य, ज्याला राक्षसी सूर्य म्हणतात, तो एका आकाशगंगेमध्ये आहे. आणि अशा अनेक असंख्य आकाशगंगा या ब्रह्मांडामध्ये आहेत. मग हे ब्रह्मांड चालतं कसं. अनु रेणू या थोकडा तुका आशा एवढा, हे तत्वज्ञान आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. माझे माऊली म्हणतात आणि पूर्ण हंता वेठलो सैंग आम्हीच दाटलो मा लोपलो ना प्रगटलो कुणा होऊनी. हे तत्वज्ञान नेमकी काय सांगतं, कर्मयज्ञ काय सांगतं. अंधश्रद्धेच्या बाबतीत त्यांनी प्रश्न विचारला. भगवान परमात्मा भगवद्गीतेमध्ये असं म्हणतात, अन्नात भवन्ति भूतानी पर्जन्यादन्न संभवः यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः. आता या संपूर्ण श्लोकावर मला एक प्रवचन करावं लागेल, परंतु त्याचं मॉरल ऑफ द स्टोरी सांगतो. त्याचा संदेश असा आहे की आम्हाला आमची चांगली कर्मांचा यज्ञ करावा लागेल. यज्ञ म्हणजे हवन नाही, चांगल्या कर्मांचा यज्ञ केला तर जग शांततेनं आणि आनंदानं नांदल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मित्रांनो एकच सांगेन, तुम्ही ज्यावेळी भयभीत होता, तुम्ही ज्यावेळी मृत्यूच्या दारात असता, त्यावेळी मात्र विज्ञान तुमची मनाची शांतता करणार नाही. तुम्हाला अध्यात्माचा टच पाहिजे. आणि या ठिकाणी महात्मा गांधीजींना हाच प्रश्न विचारला गेला. महात्मा गांधीजींना विचारलं परमेश्वर सत्य आहे का. त्यावेळी त्यांचं उत्तर खूप सुंदर होतं. महात्मा गांधीजी असं म्हणतात, परमेश्वर सत्य आहे की नाही मला माहिती नाही, पण सत्य मात्र परमेश्वर आहे. म्हणजे या जगामध्ये जे सत्य आहे ते परमेश्वर आहे. जगामध्ये जी कर्म करायची ती सत्य आहे. म्हणून ही कर्म अधिष्ठित आपण राहणं, अंधश्रद्धेला बाजूला करणं आणि अध्यात्मातला खरा गाभा शोधून आपण आपल्या कर्मांनी पुढे जाणं, हा खरा अध्यात्म आणि हे खरं विज्ञान. हे जर एकत्र केलं तर एका बाजूला अध्यात्म आणि दुसऱ्या बाजूला विज्ञान. नुसतं विज्ञानावर जर आम्ही अवलंबून राहिलो मग हे ट्रेड वॉर झालंच नसतं. मग जग तर सगळेच देश आज आम्हाला नंबरच्या स्पर्धेमध्ये टाकतात. ह्या देशाला पुढे जायचंय, त्या देशाला पुढे जायचंय. आज ट्रेड वॉर काय झालं. आज ज्या ठिकाणी वॉन मधून कोरोना आला तिथली बळींची संख्या पहा. अमेरिकेतली 60,000वर गेली. इटली, स्पेन, फ्रान्स 24, 25, 26,000. जर्मनीची पहा. आज भारताची परिस्थिती पहा. मग फक्त विज्ञानाच्याच बळावर जर आम्ही इतके मोठे असतो तर निसर्गावर मात करायला लागलो. मग आता निसर्ग आम्हाला सोडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सांगतो, निसर्ग आणि परमेश्वर
या परमेश्वरामध्येच निसर्गामध्येच परमेश्वर आहे. माऊली असं म्हणतात, आता पै माझेनी एक अंशे हे जग व्यापिले असे, या लागी भेदू सांडुनी सरीसे साम्य भज. म्हणजे या विश्वाच्या प्रत्येक कणाकणामध्ये, प्रत्येक असणाऱ्या पशु पक्षी प्राण्यांमध्ये माझा अंश आहे आणि त्या माझ्या अंशाला स्मरून तू तुझी कर्म कर, जग आनंदानं बहरून आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कदाचित माऊली म्हणाले असतील, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिही लोक. म्हणून माझे तुकोबा म्हणाले असतील, आनंदाचे डोही आनंद तरंग. हा आनंद आपल्याला घ्यायचा असेल तर अमृतानुभवामध्ये माऊली खूप सुंदर म्हणतात, शिव शिवा समर्था स्वामी एवढी आनंद भूमी घेपे दिजे एके आम्ही ऐसे केले. आनंद घ्यायचा असतो आणि आनंद द्यायचा असतो. हा आनंद निर्माण करायचा असेल तर अध्यात्मावर आपण अवलंबून राहायचं आणि विज्ञानावर अवलंबून राहायचं. हे प्रश्न मनातून काढण्यापेक्षा अध्यात्म आणि विज्ञान जर आम्ही एकत्र केलं तर नक्कीच मानवाचं जीवन झाल्याशिवाय राहणार नाही. कारण विज्ञानानं काय केलं, आज चीन आणि ब्रिटनचे 2 दाखले देतो आणि मी थांबतो. आज चीनमध्ये एक प्रयोग झाला आणि ब्रिटनमध्ये एक प्रयोग झाला, तो आपल्याला कदाचित माहिती नसेल. मानवच परमेश्वर व्हायला परमेश्वरानं सृष्टी निर्माण केली असं म्हटलं जातं. आज मानव एक सृष्टी निर्माण करायला लागलाय. एक वेगळ्या प्रकारचं सूर्य निर्माण करण्याचं धारिष्ट्य आम्ही करायला लागलो आणि त्याचा जर प्रयोग फसला तर उद्या जगावर येणारी आपत्ती कुणाला बरं सावरेल? कोण सावरेल मला सांगा? एका बाजूला ब्रिटनमध्ये प्रयोग झाला, एका बाजूला चीनमध्ये प्रयोग झाला. काय प्रयोग झाला? विज्ञानाचं तुम्ही कौतुक करता, मी विज्ञानाला नाव ठेवत नाही. विज्ञान पुढे आलं अध्यात्माच्या संगतीनं तर मानवाचं कल्याण होईल. ब्रिटनमध्ये गाय आणि मनुष्य, चीनमध्ये गाय आणि ससा आणि मनुष्य यांचे DNA एकत्र करून इथे एक जीव जन्माला घातला गेला. ब्रिटनची पार्लमेंट ट्रान्सपरंट असल्यामुळे 18व्या दिवशी तो जीव मारून टाकण्यात आला. चीनमध्ये काय झालं अजून जगाला माहिती नाही त्या जीवाचं. परंतु आता मध्ये बातमी आली वुहानच्या प्रकरणाच्या अगोदर की 2 शास्त्रज्ञांना फाशी दिली म्हणून तो जीव जन्माला घातला. परंतु नेमकी काय बातमी आहे ही आमच्यापर्यंत अजून आलेली नाही. आज अमेरिकेमध्ये काय संशोधन चालू आहे? आज अमेरिकेमध्ये फक्त विज्ञानाच्या बाता करणाऱ्या लोकांना मी सांगू इच्छितो, अमेरिकेमध्ये संशोधन असं चालू आहे की जन्माला येणारं मूल कसं असावं हे मी आज ठरवायचंय. म्हणजे ते घाऱ्या डोळ्याचं असावं, लांब टांगांचं असावं, रुंद छातीचं असावं, त्याचे डोळे असे असावे, त्याचे केस असे असावे आणि परग्रहावर देखील तो राहता यावा. म्हणजे DNAच्या मूलभूत गुणसूत्रांमध्ये मूलभूत बदल करून हवं ते मूल जन्माला घालण्याचे प्रयोग अमेरिकेमध्ये सुरू झाले. म्हणजे ही दरी किती वाढणार आहे? गरिबांची मुलं गरीब आणि श्रीमंतांची मुलं वेगळे जन्माला येतील. त्यावेळी हे विज्ञान काय कामाचं? म्हणून अध्यात्म काय सांगतं? सर्व समाजाला सुखी करायचंय तर विज्ञानाला बरोबर घेऊन, सारखं घेऊन सर्वांना समान न्याय द्यावा लागेल. त्यावेळी माऊलींचं पसायदान खऱ्या अर्थानं विश्वाला दिशा दे. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यत्ने तोषावे, तोषोणी मद द्यावे पसायदान. हे विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना या भारतभूमीतनं निर्माण झाली. याच भारतभूमीतनं डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन एथिक्स ऑफ वेदांताचा ग्रंथ लिहिणारे ज्यावेळी रक्तरंजित क्रांती करणाऱ्या स्टॅलिनला देखील त्या ठिकाणी आपल्या व्याख्यानाला थांबवतात आणि स्टॅलिन गळा भेट करून ज्यावेळी रडतो ना त्यावेळी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनांचं तत्वज्ञान आमच्या देशाला मिळावं अशी ते प्रार्थना करतात. मग हे तत्वज्ञान आमच्या भारताचं आहे. आजही आमच्या भारतामध्ये भगवद्गीता, या भगवद्गीतेवर मी वेगळं लेक्चर देईल, ज्ञानेश्वरीवर वेगळं देईल, गाथेवर वेगळं देईल. परंतु तुम्हाला एकच सांगेल, अध्यात्माला नाव ठेवू नका, परंतु अध्यात्मामध्ये माजणाऱ्या ढोंगाला तुम्ही लाथाने मारा. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथा अनुकाठी. हे तुकोबाचं वाक्य लक्षात ठेवा. चुकीच्या गोष्टींवर प्रहार जरूर करा, परंतु अध्यात्माला नाव ठेवू नका आणि विज्ञानालाही नाव ठेवू नका. विज्ञानातल्याही चुकीच्या गोष्टी तुम्हाला आम्हाला एकत्र येऊन थांबवाव्या लागतील आणि विज्ञान आणि अध्यात्म एकत्र येऊन उद्याचा समाज आनंदानं, सुखानं, समाधानानं या ठिकाणी या विश्वामध्ये बहरून येईल ही प्रार्थना आपण करूयात. पुन्हा एकदा मावळ प्रबोधिनीचे आदरणीय आमचे मित्र शुभमजी सातकर जे या संपूर्ण मुख्यमंत्री फेलोशिपवर पुणे डिस्ट्रिक्टमध्ये काम करतात. अर्बनचं काम आता नाही पण रुरलचं काम त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडनं खूप चांगलं काम होईल. आदरणीय माझे मित्र सचिनजी पवार जे तत्वज्ञानाचे अभ्यासक आहेत, जे सारथीच्या माध्यमातून काम करतायत, कर्नाटक सीमेवर जाऊन काम करतायत, त्या लोकांना शिकवतायत, आज त्या असणाऱ्या UPSC MPSC साठी काम करतायत. या सगळ्या मंडळींच्या मित्रमंडळींचा चांगला ग्रुप आहे. शुभमजी तुम्ही मला या ठिकाणी संधी दिली, मावळ प्रबोधिनीला लाख लाख धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी माझ्या लेट चेंज विथ पंकज गावडे या फेसबुक पेजला, माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. कारण माझं स्वप्न आहे 5 लाख तरुणांपर्यंत मला पोचायचंय. मला यूथ ट्रान्सफॉर्मेशनवर काम करायचंय.
मला पर्यावरणावर काम करायचं आहे. मी 50 मुलं दत्तक घेतली, ज्याला रेणुताई गावस्कर असतील, नामची संस्था असेल किंवा माझ्या सिंधुताई सपकाळ असतील, माझे न्यू जर्सीमधले अनंत लाभसेटवर असतील, यांनी मला प्रेरणा दिली. मी आज 50 मुलं दत्तक घेतलेली आहेत. मला ही 500 मुलांपर्यंत जायचं आहे. याच्यासाठी मी काय काम करतोय. त्याचप्रमाणे माझा नंबर मी इथे देतो. काही तरुणांना जर माझ्याशी पर्सनल बोलायचं असेल, या लॉकडाऊन पिरियडमध्ये देखील तुम्हाला भारत सरकार प्रमाणित हेल्थ सेक्टरमध्ये काम करायचं असेल, तर मी हे सगळं करताना एका हेल्थ सेक्टर कंपनीमध्ये देखील मी फ्रीलान्सिंग म्हणून काम करतो. तर त्या ठिकाणी मला 5% इन्सेंटिव्ह मिळतो. टॅक्स वगैरे जाऊन मला 3-3.5% राहतो आणि त्याच्यातला मी ट्रेडिंगवर खर्च करतो आणि जो 2-2.5% इन्सेंटिव्ह मिळतो त्याच्यातल्या गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेणं, पर्यावरणाचं काम करणं, हे सगळं करतो. माझी व्हॉइस नावाची संस्था आहे, विवेकानंद ऑर्टरी इन्स्टिट्यूट ऑफ कल्चर एज्युकेशन. ही नेतृत्व विकास, लिडरशिप डेव्हलपमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, कम्युनिकेशन स्किल, अँकरिंग याच्यावर काम करते. मी सगळं करताना शेवटचं एक सांगेल की माझा कैलास दुधाळे नावाचा मित्र आहे, माझे जुन्नरचे सुनीलजी मेहर आहेत, यांची खूप विनंती होती, महाराज तुम्ही फेसबुकला लाईव्ह यावं. मी खरं तर फेसबुक लाईव्ह यावं ही त्यांची इच्छा होती. एक माझा कैलास दुधाळे नांदेडवरून आलेल्या परिवाराला घेतो आणि त्यांच्या असणाऱ्या अन्नदानाची व्यवस्था करतो, त्यांना रिक्षात घेतो, त्यांचं भाडं घेत नाही आणि त्यांची असणारे वांगी, त्यांची असणारी कारली विकत घेतो, त्यांना पैसे मिळवून देतो. बाळासाहेब त्यांना मदत करतात आणि आज औरंगाबादच्या रेडिओ मिरची त्याची दखल घेते, मुख्यमंत्र्यांपर्यंत त्याची दखल घेतली जाते. मला वाटतं कैलास दुधाळेंसारख्या हुतात्मा राजगुरू फाउंडेशनसारख्या माणसांनी आता वेगवेगळ्या ठिकाणी निर्माण होण्याची गरज आहे आणि अध्यात्म विज्ञान नक्कीच हातात हात घालून पुढे जाईल. जाताना सांगेल, मी कार्तिकी एकादशीचा जन्म असल्यामुळे देहदानाचा संकल्प केलेला आहे मी आणि माझ्या पत्नीनं. त्याच्यावरही माझं काम चालू आहे, देहदान, अवयवदान आणि त्वचादान. मला वाटतं याच्यावरही काही तरुणांना जर इंटरेस्ट असेल तर ते माझ्याशी संपर्क साधू शकतात. मी त्यांना माझा नंबर शेअर करतो, सगळ्यांनी नंबर लिहून घ्या. माझा मोबाईल नंबर आहे 8605051051. पुन्हा एकदा नंबर सांगतो, 8605051051. ज्यांना कुणाला मला संपर्क करायचा असेल, माझं फेसबुक अकाउंट हिरा पंकज नावाने आहे आणि त्याच्यावर माझा हा नंबर तुम्हाला मिळेल, 8605051051 किंवा 8605051051. पुन्हा एकदा शुभमजी, तुम्हा सगळ्यांना लाख लाख धन्यवाद. या महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. आणि आपण सगळ्यांना व्याख्यान आवडलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय हिंद म्हणून सगळ्यांनी पाठवायचंय, जय महाराष्ट्र म्हणून सगळ्यांनी पाठवायचंय आणि हे लेक्चर जास्तीत जास्त आपण शेअर करायचंय. मावळ प्रबोधिनला धन्यवाद देतो. भारत माता की जय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. रामकृष्ण.